सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहेत, त्यासाठीचा हा वेबिनार आहे. अँड या वेबिनार मध्ये ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, कशी काम करते, आणि त्याचबरोबर तुम्हाला जसं मी जाहिरातीमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की 3 सिक्रेट्स, तुम्हाला 3 स्ट्रॅटेजीज तुम्हाला मिळणार आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या स्टडीज मध्ये 90% अचिव्हमेंट्स मिळवून देऊ शकतील. सो लेट अस स्टार्ट विथ आवर सेशन. आजचा सेशन हा अप्रॉक्सिमेटली 1 आवरचा सेशन असेल आणि या 1 तासाच्या सेशन मध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि हे करत असतानाच तुमच्या काही डाऊट्स वगैरे तुमचे आले असतील, तुम्हाला विचारायचे असतील, तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा यू कॅन नोट डाऊन. तुम्ही तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असेल तर त्याच्यामध्ये लिहून ठेवा. आणि ऍट द एंड ऑफ सेशन आपला क्वेश्चन आन्सरचं सेशन असेल, त्या क्वेश्चन आन्सरच्या सेशन मध्ये तुम्ही ते विचारू शकता. ओके, सो यू गॉट द पॉइंट्स क्लिअर. जर पॉइंट्स क्लिअर झाले असतील तर येस म्हणा. आज रविवार आहे, निवांत विश्रांतीचा हा कालावधी. प्रत्येकाला काही ना काहीतरी सकाळची ऍक्टिव्हिटीज असतात आणि हे सगळं सांभाळून सुद्धा आज तुम्ही या सेशनला प्रेझेंट राहिलेला आहात. सो तुमची कमिटमेंट यामधून दिसून येते. त्यासाठी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, कौतुक. आणि ऑफकोर्स तुम्हाला इथून व्हॅल्यूज मिळणारच आहेत. सो त्या व्हॅल्यू घेण्यासाठी तुमची असलेली थर्स्ट बघून मला खरंच तुम्हाला अप्रिशिएट करावं असं वाटतं. सो थँक्यू व्हेरी मच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. सो आजचा हा जो सेशन आहे, हा सेशन 1 तासाचा चालेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये तुम्हाला जर 1 तास बसता येत असेल नॉनस्टॉप, देन यू कंटिन्यू. अदरवाईज मध्येच तुम्ही निघून गेलात तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिस होतील. आणि ज्या लिंक्स तुम्हाला मिळायला हव्या आहेत, जे डॉट्स तुमचे कनेक्ट व्हायला पाहिजे, ते होणार नाहीयेत. सो तुम्हाला जर पॉसिबल होत नसेल 1 तास बसण्यासाठी तर यू कॅन लिव्ह राईट नाउ ऑल्सो, दॅट इज नॉट एन इश्यू. पण जर तुम्ही कंटिन्यू करणार असाल तर जस्ट मेसेज मध्ये टाईप करा आय एम इन, सो दॅट आय विल कम टू नो की किती लोक खरोखरच या ठिकाणी इन साठी आहेत, रियालिटी मध्ये ऐकण्यासाठी आलेला आहेत. कारण क्राऊड भरपूर गोळा होतो, परंतु पेन आणि थर्स्ट काही ठराविक लोकांच्या पर्यंतच असते. सो थँक्यू व्हेरी मच. सो मेक शुअर दॅट यू हॅव युअर पेन अँड पेपर रेडी. कारण इथे बरेचसे काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर केल्या जाणार आहेत. कदाचित एखादी सुद्धा महत्वाची गोष्ट तुमचं आणि तुमच्या मुलाचं लाईफ पूर्णपणे बदलू शकते. ओके, सो स्ट्रॅटेजीज टू अचीव 90% मार्क्स इन बोर्ड एक्झाम, असा हा आजचा आपला सेशन आहे. त्यामधून मी तुम्हाला 3 स्ट्रॅटेजीज देणार आहोत आणि या 3 स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्ही पुढे वाटचाल करू शकता. सो आर यू रेडी टू लर्न? टाइप रेडी इन कमेंट बॉक्स. कोणीच रेडी दिसत नाही अजून. आर यू रेडी टू टेक ऑफ? येस, थँक्यू. ऑसम. ओके, सो आपल्याला पुढे जाण्यापूर्वी घेण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे की आपली मुलं का स्ट्रगल करतात, नेमका काय प्रॉब्लेम आहे त्यांना. पेरेंट्स आणि स्टुडंट्स. आता यामध्ये स्टुडंट्स मध्ये कोणी आहे का? एनीबडी फ्रॉम स्टुडंट? ओके, तुमच्यापैकी जे कोणी प्रेझेंट आहेत प्रत्येकाने, जर तुम्ही पेरेंट्स असाल तर पेरेंट्स लिहा, स्टुडंट असाल तर स्टुडंट लिहा, सो दॅट आय विल कम टू नो की पेरेंट्स किती आहेत आणि स्टुडंट्स किती आहेत. चॅट विंडो मध्ये लिहा पेरेंट्स अँड स्टुडंट. ओके, वैष्णवी पाटील इज स्टुडंट. नेक्स्ट, बाकी सगळे जे पेरेंट्स आहेत त्यांनी पेरेंट्स लिहायचं आहे, स्टुडंट जे आहेत त्यांनी स्टुडंट लिहायचं. सो ओके, सो स्टुडंट्स,
फ्रॉम स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला तर तुमचं मेन स्ट्रगल काय आहे तो, आणि पेरेंट्सने मुलांच्या स्टडीमध्ये असलेल्या पेन्स. तर लेट अस स्टार्ट थ्रू डिस्कशन. मी तुम्हाला तुम्ही तुमचा माईक ऑन करू शकता, इफ पॉसिबल जर व्हिडिओ ऑन केला तर अतिउत्तम, म्हणजे डायरेक्टली फेस टू फेस आपल्याला बोलता येईल. राईट. तर तुम्हाला सांगायचे आहेत की तुमचे वैष्णवी तो सांगायचं आहे की स्टडीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम येतो आणि पेरेंट्सनी मुलांच्या अभ्यासामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे आता आपल्याला शेअर करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. माईक ऑन करा, व्हिडिओ जर पॉसिबल असेल तर ऑन करा आणि स्टार्ट शेअरिंग अबाउट द प्रॉब्लेम. व्हाय देर इज अ पेन. नेमकी पेन काय आहे, कारण ही जर पेनच आपल्याला माहित नसेल तर गेम काय करायचं हे कळणार नाही. राईट. सो कोण शेअर करतं? एनीबडी इज इंटरेस्टेड टू शेअर? अरे 18 पीपल आहेत, 18 मधून कोणी शेअर करायला नाहीये. अदरवाइज मी सगळ्यांचं नाव घेऊ का एकेकाचं? ओके, लेट अस स्टार्ट विथ क्रिश पाटील. नाहीत, बोलायला तयार नाहीयेत. राजेश गोडके. हॅलो. आहे. हा बोला. हा सर. हॅलो, आवाज येतो? हा बोला. हा सर, मला माझ्या मित्राने एक तुमचा रेफरन्स दिलाय, ताराचंद गांगुर्डे म्हणून. त्यांनी त्यासाठी मी माझ्या मुलासाठी अटेंड करतोय. हो ना, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मुलांचा अभ्यास करून घेत असताना किंवा मुलं तुमचे अभ्यास करत असताना नेमका काय प्रॉब्लेम्स आपल्याला आतापर्यंत तुम्ही पाहिलेला आहे, ऑब्झर्व केलेला आहे? कोणती पेन आहे मुलाची की ज्या पेन मधून आपल्याला बाहेर काढणं त्याला गरजेचं वाटतं? पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना त्याच्यामध्ये ऍक्च्युली इंटरेस्ट नाही आपल्याला अभ्यासामध्ये. ओके. म्हणजे अभ्यास ते मनापासून नाही करत, आपण जबरदस्ती बसवतो म्हणून ते बसतात अभ्यासाला. ओके. मुलांचा अभ्यास प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे. हा, इंटरेस्ट म्हणून असं बसत नाही ते. ओके. त्यांना आवड असेल असं बसत नाही. आपण बसवतो म्हणून जबरदस्ती बसतात ते. ओके. असं आहे. ओके, तर त्यांनी स्वतःहून अभ्यासाला बसलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं? इंटरेस्ट म्हणजे मनापासून त्यांनी केलं पाहिजे, बसलं पाहिजे. अभ्यासाला बसलं म्हणून आपण जबरदस्ती बसवतो म्हणून आपलं लक्ष तोपर्यंत करणार, आपलं लक्ष नसेल तर ते पुन्हा त्यांच्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये हे होतात. बरोबर. असं आहे. आवड एक प्रकारे असं ना त्यांना अभ्यासाची करावं म्हणून असं. ओके. ओके. सो मुलांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करायला पाहिजे. दॅट्स इट. हे तुमचा मेन पेन आहे. आणि मुलं जोपर्यंत आपण लक्ष देतो तोपर्यंतच त्यांचं लक्ष असतं अभ्यासामध्ये. आपण तिथून साईडला झालो की मुलं अभ्यास करत नाही असं म्हणायचं. बरोबर? बरोबर. ओके, ठीक आहे. चला, नेक्स्ट कोण सांगतायत? हॅलो. हा बोला संतोष सर. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं की काही मुलं जी असतात ते म्हणजे असं आपण सांगितल्याशिवाय अभ्यास करत नाही. आणि जेव्हा अभ्यास त्याला जसं आपल्यावरती म्हणजे काहीतरी उपकार केले या हिशोबाने ती लोक म्हणजे अभ्यास करतात. तर म्हणजे आता हे का घडतं आणि कशासाठी त्याबद्दल मला सांगू शकणार? कारण कसं आपण सांगितल्यानंतरच काही गोष्टी होतात. ओके. आणि ते सुद्धा त्यांच्या बरोबर. राईट. सो आपण सांगितल्यानंतरच मुलांचा अभ्यास चालू होतो, अदरवाईज अभ्यास होत नाही. मुलं स्वतःचा इनिशिएटिव्ह घेत नाहीये. सेल्फ स्टार्ट गाडी नाहीये, थोडक्यात सांगायचं धक्का स्टार्ट गाडी आहे असंच म्हणायचं आहे. हॅलो. हा बोला. हा नाही, मला त्याबद्दल हे करायचं आहे, विचारायचं आहे मला. ओके. म्हणजे स्वतः केव्हा म्हणजे अभ्यास करायला लागतात किंवा कसं काय म्हणजे किंवा त्यांना इनिशिएटिव्ह कसं करायचं त्याबद्दल सांगू शकाल का? येस, त्यांना इनिशिएटिव्ह कसं करायचं. ठीक आहे.
त्यांनी स्वतःहून अभ्यासाला बसलं पाहिजे. ओके, परफेक्ट. पुढे पुढे नेक्स्ट. पुढे कोण सांगेन? सूरज. हॅलो. हा बोला. आणि त्यानंतर मला अजून एक प्रश्न आहे की म्हणजे असं माझ्या मुलं म्हणजे ड्रॉइंग वगैरे चांगलं काढतात. ओके. फक्त म्हणजे असं जेव्हा आपण कलरिंग वगैरे करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण हे नसतं, म्हणजे माइंड नसतं. तर त्याच्यामागे सुद्धा काही पर्पज वगैरे असतो की कसं काय? ओके, ठीक आहे. मी नोट करून घेतोय ते बरेचसे प्रश्न. ओके, पुढे नेक्स्ट अजून कोण सांगेल? तुमचे काय प्रश्न विचारायचे आहेत? नेहा गुप्ता. बिंग अ स्टुडंट. वैष्णवी. युअर स्टुडंट. काय तुमचे प्रश्न काय आहेत? सर जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट नाही होत आणि म्हणजे बोर होतो एक सब्जेक्ट असं रीड करताना, किंवा बाय हार्ट नाही होत कधी कधी. ओके, ठीक आहे. त्याचा आन्सरही आपल्याला आताच्या सेशन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. जास्त वेळ आपण बसू शकत नाही, बोर होतो आणि बायहार्ट होत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. पुढे आणखी कोणाला विचारायचं आहे? संदीप परदेशी, संजय धनगर, स्वाती लिगाडे, पूजा, नेहा गुप्ता, रविवारी. विचारा ना, किमान एक एक प्रश्न जरी विचारा. तुम्ही काहीतरी पर्पज घेऊन इथे आलेला आहात ना, काहीतरी शोधायला. संदीप परदेशी बोलतोय. हा बोला सर. म्हणजे मुलं अभ्यास करते वेळी आणि प्रॅक्टिकल ऑफ म्हणजे काही वेळानंतर रिटर्न 10-15 मिनिटानंतर तेच केलेला अभ्यास विसरलेले असतात. ओके. मोठा त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. ओके ओके, ठीक आहे. एक्सलंट. मी सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत. पहिली म्हणजे मुलांना स्टडीमध्ये फन आहे का? आता सरांनी जसं सांगितलं की डोंट हॅव फन, सो दॅट वन पॉइंट इज देअर. दुसरं आहे रिमेंबरिंग आणि रिकॉलिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. आठवत नाहीत बऱ्याच वेळा गोष्टी. आपण अभ्यास करतो परंतु नेमकं परीक्षेच्या वेळी आठवत नाहीये. जसं आता तुम्ही सांगितलं होतं की काही कालावधी निघून गेला की त्या गोष्टी आपण विसरतो. तिसरं आहे गेटिंग एक्सपेक्टेड मार्क्स. बरोबर. जास्त अभ्यास केला, कमी अभ्यास केला तरी सुद्धा मिळणारे जे पर्सेंटेज असतात ना, एका सर्टन रेंज मध्येच असतात. ते पाहिजे तेवढे आपल्याला अप अँड डाऊन मध्ये होत नाहीये. त्याचबरोबर आता सरांनी जसं सांगितलं होतं की आपण जोपर्यंत समोर आहे, जवळ आहे, आपलं लक्ष आहे, तोपर्यंतच मुलांची अभ्यास करण्याची आवड असते. आपण बाजूला गेलो की मुलं अभ्यासापासून बाजूला जातात, कारण त्यांच्यामध्ये सेल्फ लर्निंग ॲबिलिटी नाही. मगाशी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांची गाडी सेल्फ स्टार्ट व्हायला पाहिजे, ती होत नाही. या ठिकाणी ऑटो स्टार्ट नाहीये त्यांच्या गाडीला बटन, ते असणं खूप गरजेचं आहे. दुसरं, आता कॉन्सन्ट्रेशनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचबरोबर बऱ्याच मुलांना कॉन्फिडन्सचा इश्यू असतो. भरपूर काय केलेलं असतं परंतु पाहिजे तसा कॉन्फिडन्स त्यांना मिळत नाही. आणि टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भात सुद्धा खूप काही बरेचसे प्रॉब्लेम्स मुलांचे असतात. वेळेत अभ्यास पूर्ण होत नाही. परीक्षेच्या वेळी पुन्हा मग रात्री उशिरा अभ्यास करणं किंवा पहाटे उठून अभ्यास करणं. अक्षरशः मी असंही पाहिलेलं आहे की मुलं परीक्षेच्या कालावधीमध्ये खूप वेळा झोपतही नाहीये. हार्डली 2-3 तास झोपतात आणि पुन्हा पेपर देऊन आल्यानंतर झोपतात, विश्रांती घेतात. ऍक्च्युअली इट्स कम्प्लिटली रॉंग थिंग. तुम्ही परीक्षेला जायच्या अगोदर किमान 8 तास तुम्हाला झोपायचं, पण त्यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट जर प्रॉपर झालं तर परीक्षेच्या किमान 3 दिवस अगोदर तुमचा सगळा सिलेबस पूर्ण व्हायला लागतो. आणि हा माझा पॅटर्न आहे की मिनिमम 3 days बिफोर द एक्झाम तुमचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे. या 3 दिवसापासून परीक्षा संपेपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करायचा. अँड स्टील यू कॅन अचीव 85-90%. दॅट इज पॉसिबल. काही स्पेशल स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केल्यात
तर तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये अभ्यास करावा लागत नाही. तिथे करायच्या गोष्टी वेगळ्या असतात. बघा, ज्या दिवशी क्रिकेटची मॅच असते त्याच्या आदल्या दिवशी ते प्रॅक्टिस सेशन नसतो, तो विश्रांतीचा पिरियड असतो. त्यामुळे परीक्षेच्या अगोदरचे 3 दिवस हे तुमच्यासाठी तुमच्या मेंदूला विश्रांतीचे आहेत. त्याची प्रिपरेशन व्हायला पाहिजे. परीक्षेसाठी तुम्हाला त्याला तयार करायचं आहे, त्याच्यासाठी ते 3 दिवस द्यायचे असतात. परंतु आपण काय करतो, परीक्षेच्या कालावधीमध्येच मॅक्सिमम प्रेशर देतो आणि म्हणून आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो. पुढचा जो पार्ट आहे ॲटिट्यूड टुवर्ड स्टडी, एक्झाम अँड स्कूल, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावरती मला सांगायला तुम्हाला आवडेल की ऍक्च्युली आज 99% विद्यार्थी आणि पालकांना हे माहीतच नाहीये. विद्यार्थ्यांना माहित नाही ते का शिकतायत आणि पालकांना हे माहित नाही की ते का शिकवतात. सगळेच शिकवतायत म्हणून आम्ही शिकवतोय आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे की सगळे शिकतायत म्हणून आम्ही शिकतोय. पालक जबरदस्तीने शाळेत पाठवतात म्हणून आम्ही शिकतो. पर्पज काय आहे हा क्लिअर नाही आणि म्हणून ऑटोमॅटिकली त्या अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन, शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन, परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदललेला आहे. राईट. तर काय तुम्हाला सांगता येईल याच्याबद्दल? आपण मुलांना का शाळेत पाठवतो? पालकांचं काय मत आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्यापैकी कोणाला काय वाटतं किंवा काय याचं सोल्युशन असू शकेल? कशासाठी आपण शाळेत पाठवतो मुलांना? भरपूर पेरेंट्स आहेत, किमान प्रत्येकाने एक तरी उत्तर द्या. हा बोला राजेश सर. ऍक्च्युली करिअर त्याचं व्यवस्थित घडवायसाठी आपण त्याला पाठवतो. करिअर घडावं म्हणून आपण त्याला पाठवतो. व्यवस्थित फ्युचर मध्ये काहीतरी त्यांनी बनावं, व्यवस्थित करिअर निवडावं. राईट. फ्युचर मध्ये त्यांनी त्यासाठी आपण पाठवतो त्याला स्कूलमध्ये. हॅलो हा हॅलो हॅलो बोला. हॅलो हा हॅलो बोला. अच्छा, मला एक विचारायचं होतं की कॉमर्स नंतर कोणत्या लाईन म्हणजे जे आपल्याला आपण घेऊ शकतो, कारण त्याविषयी आम्हाला तुमचा प्रश्न क्लिअर नाही झाला. आवाज क्लिअर येत नाही माझ्यापर्यंत. 12वीच्या नंतर सध्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे लाईन जी मुलांसाठी चांगली आहे त्याबद्दल थोडं म्हणजे सांगू शकाल का? कारण आम्हाला त्याबद्दल एवढं डिटेल माहिती. तर त्याच्या संदर्भात तुम्ही 1 to 1 मध्ये मला डिस्कस करू शकता. तो करिअर गायडन्स मध्ये विषय येतो. आज आपण अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी या संदर्भातचा हा सेशन आहे. करिअर गायडन्सच्या सेशन मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. अदरवाईज तुम्ही 1 to 1 मध्ये कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला त्याच्या संदर्भात सविस्तर डिटेल्स मला बोलता येईल. अच्छा, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर चालेल का? हो. आता सध्या फक्त त्याच्या संदर्भातच बोलायचं आहे की आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना का पाठवतो. शाळेत विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजला का पाठवतो. ओके, ठीक आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही का पाठवता मुलांना? कसं आहे, त्या मुलांची म्हणजे असं जडणघडण सर्व ठिकाणून म्हणजे ते होण्यासाठी जसं आपण म्हणजे घरी आपण शिकवतो तसंच शाळेमध्ये आपण म्हणजे करतो की, कारण शाळेमध्ये गेल्यानंतर एवढ्या मुलांना आपली जी मुलं जी म्हणजे कशा पद्धतीने कोणाला टॅकल करतात किंवा कशा पद्धतीने स्वतःमध्ये आत्मसह म्हणजे असं हे निर्माण करतात, त्याच्यासाठी आपण शिकण्यासाठी आपण हे करतो, पाठवतो शिकण्यासाठी. कारण शिकणं हे सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. पण ह्या सुद्धा जडणघडण वगैरे ते म्हणजे असं शाळेमध्ये गेल्यानंतरच म्हणजे होतं. मुलांमध्ये कसं कोणाला म्हणजे असं एकमेकांना म्हणजे असं सांभाळून आपला अभ्यास कसा करायचा किंवा म्हणजे दुसऱ्यांकडनं म्हणजे असं काही गोष्टी त्यांना पण शिकायला मिळतात. त्याच्यानंतर आपलं जे घरचं जे फॅमिली म्हणजे असं बॅकग्राऊंड ते सुद्धा आपण त्यांना म्हणजे हे करत असतो, शिकवत असतो. अच्छा, शाळेत पाठवण्याचं किंवा अभ्यास मुलांनी का करावा असं तुम्हाला वाटतं? मुलांनी अभ्यासच करू नये, त्या व्यतिरिक्त म्हणजे इतर जे ऍक्टिव्हिटीज वगैरे जे असतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट वगैरे झाला पाहिजे.
कारण म्हणजे असं जसं 3 इडियट्स मध्ये जे आहे त्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे थिअरेटिक तुम्ही नाही गेला पाहिजे, तुम्ही प्रॅक्टिकल गेला पाहिजे. नाही हरकत नाही ना, प्रॅक्टिकल करायला पाहिजे की, पण तुमच्या फक्त करिक्युलर ऍक्टिव्हिटी वरती तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळत नाहीये, तुम्हाला पर्सेंटेज लागतात. आपण परीक्षा घेतो त्यासाठी. परीक्षा का घेतल्या जातात? मुलांच्या परीक्षा का घेतल्या जातात? मुलांची आकलन शक्ती किती आहे किंवा काय आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी ते म्हणजे असं परीक्षा वगैरे ती लोक घेत असतात की आपण जे मुलांना शिकवतो त्याच्यानंतर त्यांनी किती आकलन केलंय, त्याच्यावरती किती त्यांनी काम केलंय, त्याच्यासाठी आपण म्हणजे असं त्यांना म्हणजे असं ते परीक्षा वगैरे घेतल्या जातात, असं माझं म्हणजे असं थिंकिंग आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. अजून कोणाला काय सांगायचं आहे? तुम्ही मुलांना शाळेत का पाठवता आणि शाळेमध्ये परीक्षा का घेतल्या जातात? हे 2 प्रश्न आहेत. कोणाला मांडायचं आहे मत? $25 पीपल आहेत, फक्त 2 किंवा 3च लोक मांडतायत. बाकीचे फक्त ऑडियन्स मध्ये आहेत का? बोला ना. तुम्ही जर बोललात तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. नाही सर. ओके, ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या सेशन मध्ये देणारच आहे, जसं आपण पुढे जाऊ. ओके, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल. थोडस आपण मार्केटचा सर्वे बघू. या ठिकाणी सर्वे मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की 2016चा सर्वे आहे टाइम्स ऑफ इंडियाने केलेला. त्यामध्ये इंडियामधून 7.1 करोड स्टुडंट्स टेक प्रायव्हेट ट्युशन असं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये जवळजवळ 55% भारतातले विद्यार्थी प्रायव्हेट ट्युशनला जातात असा लिटल इंडिया डेस्कने सर्वे केला होता. आणि लेटेस्ट सर्वे जो आहे 2 मे 2020चा, यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की ऑलमोस्ट 90%, 9 out of 10 स्टुडंट्स आर गोइंग फॉर ट्युशन इन मेट्रो सिटीज. जनरल ग्रामीण भागामध्ये याचं पर्सेंटेज कमी आहे, पण टायर 2 टायर 3 मध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे. जवळजवळ 90% स्टुडंट्स आर टेकिंग द प्रायव्हेट ट्युशन. आणि हे सगळं करून सुद्धा आपल्याला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो पाहिजे तसा आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून पेरेंट्स पुन्हा पेन मध्ये आहे. त्यांचा तो मेन त्रास आहे की मुलांना पुन्हा जबरदस्तीने अभ्यासाला बसवावं लागतं, त्यांना वेळ मिळत नाहीये. आज अक्षरशः मुलांची अशी अवस्था झालेली आहे की आमची मुलं गुड मॉर्निंग पासून गुड नाईट मध्ये दररोज डबल शिफ्ट करतात. आणि ही डबल शिफ्ट करत असताना ते पूर्णपणे थकून जातात दिवसभरामध्ये. आणि मग थकलेली जर गाडी असेल, ड्रायव्हर जर गाडी जर थकलेला असेल तर काय होईल? ऑफकोर्स जसा पाहिजे तसा आउटकम तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून मुलांना फ्री स्पेस असायला पाहिजे, त्यांच्यासाठी ब्रिदिंग स्पेस निर्माण होणं खूप गरजेचं आहे. तर त्याचा पुढचा पण सेक्शन बघूया. या सगळ्यांच्या मध्ये एकच कन्व्हिनियन्स असतो पालकांचा की मुलांना जर 1-to-1 ट्युशन मध्ये जर मिळालं तर त्यांना त्याच्या कम्फर्टनुसार सगळ्या काही गोष्टी मिळून जातील, 1-to-1 अटेन्शन होईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे आज सिच्युएशन अशी झालेली आहे की सगळीकडे लॉकडाऊन आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये म्हणता येईल. फक्त आपल्याच गावात नाही, आपल्या शहरात नाही, तर संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे आता सध्या सगळीकडे ऑनलाईन शाळा चालू झालेल्या आहेत. आणि क्लासेसवाल्यांनी सुद्धा पुन्हा ऑनलाईन केलेलं आहे. आज सगळ्यात मोठी आता पालकांची पेन झालेली आहे. जे वर्किंग पेरेंट्स आहेत, ज्यांना कामावरती जावं लागतं, त्यांच्यासाठी ऍडिशनल आता मोबाईल परचेस करणं, मुलांच्यासाठी देणं. मुलांना शिवाय ऑनलाईन टीचिंग मध्ये खरोखरच मुलं शिकतात की नाहीये? बघा ना, विचार करा. आतापर्यंत क्लासरूम मध्ये बसून शिक्षक डोळ्यासमोर असताना सुद्धा कधीही शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देणारी मुलं जवळजवळ 80% मुलं असतात, 90% मुलं असतात की जी प्रश्नांची उत्तर देत नाही. आता सुद्धा आपण बघतोय 25 मधून हार्डली 2 किंवा 3च लोक बोलतायत, बाकीचे बोलत नाहीत. अगदी असाच क्राऊड असतो शाळेमध्ये सुद्धा. 40 विद्यार्थ्यांच्या पैकी हार्डली 3, 4, 5 मुलं बोलतात, बाकीचे बोलत नाहीयेत. आणि अशा अवस्थेमध्ये आता आपली मुलं ऑनलाईन शिकतायत. बऱ्याच वेळा टीचरला माहिती नाही खरोखर माझा मुलगा शिकतोय की नाही, कारण सगळ्यांचे कॅमेरा पण ऑन नसतात. आणि जरी ऑन केले तरी एका छोट्या मोबाईलच्या स्क्रीनवरती
40 मुलांचे व्हिडिओज बघणं हे शिक्षकाला पॉसिबल नाही, कारण त्यांचा फोकस त्यांना टीचिंग वरती ठेवावा लागतो. आणि या सगळ्यामधून रियालिटी अशी झालेली आहे की फक्त तासिका वाढत चाललेल्या आहेत, आउटकम 0 आहे. आणि ही आज खरोखर मोठी पेन आहे. जवळजवळ आम्ही 200-250 पेरेंट्सचा आम्ही फॉलोअप घेतला, तेव्हा त्यांची ही खरी पेन होती की एक तर सर डोळ्याला त्रास होतो, बऱ्याचशा मुलांना चष्मा आहे, जवळचा म्हणजे आयसाईटचा प्रॉब्लेम आहे, मोठ्या मोठ्या भिंगा वापरल्या जातात. अशा सिच्युएशन मध्ये आता कमीत कमी 3 तास 4 तास शाळा चालू केलेल्या आहेत, त्यानंतर पुन्हा क्लासेस असतात 2 ते 3 तास, आणि या सगळ्यामध्ये 6 ते 7 तास जर तुम्ही मोबाईल घेऊन पुन्हा जर बसलात तर मात्र डोळे तुमचे जसे आहेत तसे राहणार नाहीये, त्याच्यापेक्षा त्या सिच्युएशन बेकार होऊन जाईल. तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला तुमच्या बरोबर मांडायचा आहे. याच्यासाठी स्पेशल स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करायला हवेत त्या बघायच्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यांचा फोकस सिलेबस वरती असतो, परंतु त्याचबरोबर तुमचं स्किल सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजे. आता जसं सरांनी सांगितलं होतं की काही बाहेरच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत, पण त्या नेमक्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आज आमच्या मुलांना ऍक्टिव्हिटी करण्यासाठी वेळ सुद्धा कमी मिळतो, कारण शाळा आणि क्लास केल्यानंतर ऍक्टिव्हिटी करायला वेळ कुठे मिळतो. 8 तास तर आमची झोपेमध्ये गेले. चहा नाश्ता आणि ब्रेक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किमान 3 तास जर आपण पकडलं, शाळा 5 तासाची, क्लासेस पुन्हा 2 ते 3 तासाचं, हे टोटल सगळी जर केली तर आम्हाला सेल्फ लर्निंगसाठी वेळही मिळत नाही, कारण त्यांचे होमवर्क सुद्धा करावे लागतात. शाळेचा होमवर्क करायचा असतो, क्लासचा होमवर्क करायचा असतो, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना वेळ सगळा संपलेला असतो. सेल्फ लर्निंग करण्यासाठी, खरोखर अभ्यास करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही. आणि म्हणून मुलांच्यासाठी सेल्फ लर्निंग ॲबिलिटी क्रिएट करणं ही आज काळाची गरज आहे. जर ती क्रिएट झाली तर मुलाकडे भरपूर वेळ मिळेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळेल, आणि विशेष म्हणजे 24 तास मोबाईलच्या समोर बसून डोळे खराब करण्याची सुद्धा वेळ येणार नाही. ते टेक्स्टबुक घेऊन स्वतःचा अभ्यास स्वतः करू शकतो. सो आता आपण वळणार आहोत आपला मेन सेशन जो आहे 3 स्ट्रॅटेजीज टू अचीव्ह 90%. तर पुढे जाण्यापूर्वी जस्ट मी तुम्ही आता काही कालावधी माझ्याबरोबर आता जस्ट स्पेंड केलेला आहे, आणि पुढचा काही कालावधी आता आपण स्पेंड करतोय. तर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. कोणाला आवडेल माझं इंट्रोडक्शन ऐकायला? मी कोण आहे, आणि खरोखरच तुम्हाला खात्री झाली पाहिजे की बाबा मी ज्या व्हॅल्यूज देणार आहे त्या खरोखरच व्हॅल्युएबल आहेत की नाही, काही इन्फॉर्मेशन देणार आहे ती व्हॅल्युएबल आहे की नाही. सो इफ यू आर इंटरेस्टेड टाइप येस इन कमेंट बॉक्स. जर कोणाच्या कमेंट्स नाही आल्या तर मी माझी इंट्रोडक्शन स्किप करेन आणि पुढे जाईल. सर हॅलो. हा बोला. हॅलो. सर चालेल, कमेंट सांगा तुम्ही इंट्रोडक्शन द्या पहिले व्यवस्थित, आवडेल आम्हाला ऐकायला. ओके ओके. सो मी डॉक्टर मोहन पाखरे, लाईफ कोच, बिझनेस कोच, NLP कोच आहे. आय एम रिसर्चर इन मॅथमॅटिक्स. माझे मॅथमॅटिक्स मध्ये 2 रिसर्च आहेत आणि PhD इन मॅथमॅटिक्स. मी सेल्फ इस्टीम कोच आहे. सेल्फ इस्टीम कोच म्हणजे पेरेंटिंग कोच. मुलांचा सेल्फ इस्टीम कसा वाढवायचा असतो आणि पेरेंटिंग मध्ये नेमकं काय करायचं असतं ते या सिलेबस मध्ये येतं. आय एम माइंडफुलनेस कोच. मी हस्ताक्षर तज्ञ आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स बरोबर मी कनेक्टेड आहे. आय एम द मेंबर ऑफ लायन्स क्लब इंटरनॅशनल. मी 2019-20 मध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन होतो फॉर एज्युकेशन होलिस्टिक लर्निंग. त्याचबरोबर आय एम द मेंबर ऑफ अमेरिकन युनियन ऑफ NLP, रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक युनायटेड किंगडम, ग्लोबल सायन्सेस फाउंडेशन UK आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स क्लब ऑफ इंडिया. त्याचबरोबर गणितामध्ये पास्कल्स ट्रँगल म्हणून एक कन्सेप्ट आहे जो आतापर्यंत भारतामध्ये शिकवला जात नव्हता, अजूनही शिकवला जात नाहीये. फक्त 11वी सायन्सच्या बुक मध्ये, मॅथमॅटिक्सच्या बुक मध्ये तो बायनॉमियल थिअरम मध्ये आलेला आहे 2016 मध्ये. तर त्या सिलेबस मध्ये आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. पास्कल्स ट्रँगल या कन्सेप्ट मध्ये ऑलरेडी माझं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सोबत अनदर 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये माझं नाव आहे. सो तुम्ही गुगल वरती बघू शकता, फक्त डॉक्टर मोहन पाखरे लिम्का रेकॉर्ड किंवा पास्कल्स ट्रँगल लिम्का म्हटलं तर तुम्हाला लगेच हे
पूर्ण डिटेल्स बघायला मिळेल. अगदी सिंपल तुम्ही गुगल मध्ये जाऊन डॉक्टर मोहन पाकळे लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला माझ्या बद्दलची संपूर्ण माहिती बघायला मिळेल. सो जिनेश इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड हे माझं ऑर्गनायझेशन आहे. आय एम द फाउंडर अँड प्रेसिडेंट ऑफ दिस जिनेश इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. आतापर्यंत मागील 20 वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेगवेगळे सेमिनार्स आणि वर्कशॉपच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा या संदर्भात स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही आतापर्यंत 20 देशातल्या लोकांना दिलेले आहेत. हे आमचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं नॅशनल रेकॉर्ड सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड साइडला तुम्हाला 7 वेगवेगळे सर्टिफिकेटचे लोगोज बघायला मिळत आहेत. सो दिस इज हू आय एम अँड रिसेंटली आम्ही स्टार्ट केलेलं आहे स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी. आय एम द फाउंडर अँड क्रिएटर ऑफ स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी. आणि मी स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन हब हा आमचा स्पेशल गाईडलाईन्स फेसबुक ग्रुप आहे की ज्या फेसबुक ग्रुपमध्ये कम्युनिटी आम्ही क्रिएट करतो, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थी आणि पालकांना प्रॉपर सपोर्ट देतो. एक्झॅक्टली सेल्फ लर्निंग ॲबिलिटी कशी क्रिएट करायची असते या संदर्भात त्यांना सविस्तर डिटेल दिले जाते. हे आमच्याकडे सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत. स्लमचे विद्यार्थी असतील, अनाथ आश्रम असतील, आश्रमशाळा असतील, तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आम्ही फ्रीमध्ये बऱ्याचशा काही सर्व्हिसेस दिलेल्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. माय व्हिजन इज ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड विथ स्किल्ड एज्युकेशन. मेन स्किल्ड एज्युकेशन काय आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये आतापर्यंतचे सगळे रिसर्च एज्युकेशन मध्ये इम्प्लिमेंट करायचं काम केलेलं आहे. अँड बेस्ड ऑन दॅट आवर मिशन इज टू ट्रान्सफॉर्म मिनिमम 1 लाख स्टुडंट्स बाय द एंड ऑफ द डिसेंबर 2020. या डिसेंबर 2020च्या 31 तारखेपर्यंत आम्हाला कमीत कमी 1 लाख विद्यार्थ्यांना ट्रान्सफॉर्म करायचं आहे. म्हणजेच त्यांना सेल्फ लर्निंग ॲबिलिटी त्यांच्यामध्ये निर्माण करायची आहे. आमचा कोड ऑफ ऑनर असा आहे की फ्रीडम मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचा फ्रीडम मिळाला पाहिजे, पालकांनाही मुलांच्याकडून अभ्यास करून घेतानाचा फ्रीडम मिळाला पाहिजे, मुलांची प्रॉपर डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांचा प्रॉपर ग्रोथ झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, तोही सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट आहे. तिसरा पॉइंट आहे क्लॅरिटी. क्लॅरिटीमध्ये मी काय करतो आणि का करतो ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत. मगाशी आपण प्रश्न केला होता की मुलं शाळेत का जातात, मुलं अभ्यास का करतात आणि परीक्षा का घेतली जाते. ह्या जर 3 गोष्टी आपल्याला माहीत नसतील तर तुम्ही कितीही अभ्यास केला तर तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळणार नाही, कारण तुम्हाला क्लॅरिटी नाही की मी हे का करतो. पुढे आहे एफिशियन्सी. तुमची प्रत्येकाची एफिशियन्सी वाढली पाहिजे. 6वीचा विद्यार्थी, 7वीचा विद्यार्थी, 8वीचा विद्यार्थी जसं वरती जाईल तसं त्याची एफिशियन्सी वाढायला पाहिजे. पण ती एफिशियन्सी तेव्हाच वाढेल जेव्हा आपल्या स्किलची डेव्हलपमेंट होईल. अदरवाईज आज सिच्युएशन अशी आहे की अगदी 90% स्टुडंट जरी असेल तरी त्याला परीक्षेच्या वेळी भीती वाटते, फिअर येतो, स्ट्रेस येतो, काय येतो कळत नाहीये. कारण इथे एकच गोष्ट आहे, प्रत्येकाने रट्टा मारलेला असतो. पाठांतर करून 90%, 95% मार्क्स मिळवता येतात, नाही असं नाहीये, पण त्याचा उपयोग काय. आज सिच्युएशन अशी आहे की 10वीच्या विद्यार्थ्याला 9वीचं काही आठवत नाही, 9वीच्या विद्यार्थ्याला 8वीचं काही आठवत नाहीये. जर ह्या सगळ्या गोष्टी जर अशाच असतील, आम्ही परीक्षा झालेली फ्लश केला, आमचे विद्यार्थी राहिलेले नाहीयेत, ते परीक्षार्थी झालेत, ते परीक्षेसाठी अभ्यास करतायत. आणि आपण सुद्धा पालक फक्त परीक्षेसाठी तयारी करतो. मुलांची तयारी ही परीक्षेसाठीच केली जाते. बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण जास्त अलर्ट राहतो, इतर वेळी आपण अलर्ट राहत नाहीये. तर त्यासाठी अतिशय महत्वाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतरचा पुढचा आहे, सगळे एफिशियन्सी क्रिएट होऊन तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट सुद्धा मिळायला पाहिजे. तुमची इच्छा आहे 90% तर 90% मिळणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तिथे कुठेतरी पेन असते, तर ती पेन आपल्याला त्रास देते. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा हेल्थी लाईफस्टाईल. मुलं ही ग्रोईंग स्टेज मधली असतात, त्यांचा हेल्थचा इश्यू होता कामा नये. त्यासाठी मुलांनी कमीत कमी अर्धा तास 1 तास दररोज खेळायला पाहिजे ग्राउंडवर. आणि खेळण्यासाठी जर वेळ नाही मिळाला तर खेळणार कसे. आणि यासाठी त्यांच्या वेळेचं मॅनेजमेंट करत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एका ठिकाणी एका बल्कमध्ये त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. बघा, इथे 3 रेजिस्टन्स आपल्याला चेक करायचे आहेत.
3 गोष्टी आहेत या ठिकाणी. 3 गोष्टीमध्ये आपला महत्वाचा पार्ट मी आता तुम्हाला घेतोय की आता कोड ऑफ ओनर मध्ये आपण बघितलं की कोड ऑफ ओनर मध्ये काय होतं तर क्लॅरिटी. क्लॅरिटी मध्ये काय तर अभ्यास का करायचा असतो किंवा एक्झाम का घेतली जाते, काय फरक असतो नेमका वेगवेगळ्या सिलेबस मध्ये. तर इथे याचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला मानणार आहे. तुमचे विद्यार्थी जर तुमची मुलं जर तुमच्या बाजूला असतील तर त्यांनाही बोलवा आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांना ऐकायला सांगा. कारण त्यांनी अभ्यास का करायचा हे जर त्यांना माहित नसेल तर त्यांनी कितीही अभ्यास केला तरी त्याचा त्यांच्या रिअल लाईफ मध्ये कुठेही उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळा मुलांचा प्रश्न असतो पालकांना की मी हे हिस्ट्री कशासाठी वाचायची, मी हे मॅथमॅटिक्स कशासाठी सोडवायचं, मला याचा काय फायदा माझ्या लाईफ मध्ये. आणि या प्रश्नांची आतापर्यंत जवळजवळ 99% पालकांनी उत्तरं दिलेली नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या सगळ्या सिलेबस कशासाठी बनवला गेला आहे, त्या सिलेबस मधून माझ्या लाईफसाठी माझ्या मुलाच्या लाईफसाठी काय मिळणार आहे. बघा नॉर्मली आतापर्यंत आपल्याला माहित न होण्याचं कारण एकच की आपण लेसन नंबर 1 पेज नंबर 1 पासून सुरुवात आणि म्हणून आपल्याला जे काही समजलं ते फक्त सिलेबस मधलं समजलं, सिलेबसच्या बाहेर आम्हाला काहीही समजलं नाही. आणि आता आपल्याकडे वेळ आलेली आहे त्या सिलेबसच्या बाहेर जाऊन थोडंसं डोकावण्याची. पेज नंबर 1 लेसन नंबर 1च्या अगोदर तुम्हाला काही पेजेस दिलेले असतात. त्या पेजेस मध्ये तुम्हाला एक पेज असतं ज्यामध्ये प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन किंवा प्रिफेस हे लिहिलेलं असतं. आणि त्या इंट्रोडक्शन किंवा प्रिफेस मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पॅराग्राफ नंबर 2 आणि 3 मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, कोणते स्किल तुमच्या मुलांचे डेव्हलप होणार आहे. आणि ते स्किल तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की येस दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि माझं तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या मुलाचे पर्सेंटेज चेक करा, गेल्या वर्षीचे बुक्स चेक करा, त्यामधले स्किल चेक करा. तुमच्या मुलाला जर आज 90% आणि 95% जरी मार्क्स मिळालेले असतील परंतु त्या बुक मध्ये दिलेले जर स्किल तुमच्या मुलाकडे नसतील याचा अर्थ तुमचा मुलगा त्या पुस्तकाचा अभ्यास करण्यामध्ये फेल झालाय. कारण हे मार्क्स सपोज आता तुमचा मुलगा जर 9वीत असेल, 9वी मधून 10वी ला गेला, 9वी मध्ये 95% मार्क्स मिळाले, 10वी ला गेल्यानंतर त्या मार्क्सची किंमत नाहीये, ते मार्क्स तिथं संपले. 11वी ला ऍडमिशन घेताना 9वी ला 95% होते हे सांगून चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला 10वीचे मार्क्स बघावे लागतात. आणि 10वीचे मार्क्स सुद्धा तुम्हाला लाईफ टाईम उपयोगाला येत नाही, ते फक्त 11वी ला ऍडमिशन घेतले की त्याची किंमत 0 आहे. आयुष्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं, ज्याची किंमत एकदा एक एंट्री पॉइंट झाला की 0 होते त्याला देण्यापेक्षा मी 9वीचा अभ्यास का करायचा, मी 10वीचा अभ्यास का करायचा, त्याच्या पाठीमागचं मेन रिझन हे आहे. त्याची क्लॅरिटी बघा, ते स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे. ते जर स्किल डेव्हलप होत नसतील तर तुम्ही 10 तास अभ्यास करून सुद्धा तुमचा काही उपयोग नाही. फक्त तुमचं एकच स्किल डेव्हलप होईल ते म्हणजे रट्टा मारणे, रट्टा मारणे, रट्टा मारणे, पाठांतर करणे. आणि ही मुलं जी खूप स्कॉलर असतात, रट्टा मारून मार्क पुढे गेलेले असतात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीला जाताना इंटरव्ह्यू मात्र रट्टा मारून देता येत नाही, तिथे मात्र त्यांना भीती वाटते आणि फिर नापास होतो. रिअल लाईफ मध्ये जेव्हा जॉब मिळालेला असतो एकतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाहीये. इन केस चांगला अभ्यास करून रट्टा मारून जरी त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जरी केले तर तिथे पुढे गेल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण प्रत्येक बॉसला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम पाहिजे असतं, आउटपुट पाहिजे असतो. जर आपल्याकडे स्किल नसेल तर तिथे मात्र आपल्याला रट्टा मारून काम करता येत नाही. जर दररोज नवीन नवीन काम जर येत असेल तर ते काम शिकायची आपल्याकडे तयारी असायला पाहिजे, म्हणजेच आपल्याकडे सेल्फ लर्निंग ॲबिलिटी असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर नसतील तर मात्र आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून पहिली स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे मुलांच्या स्किलवरती फोकस करा, मार्क्स ऑटोमॅटिक येतात. तुम्ही 3 इडियट सगळ्यांनी जवळजवळ बघितलेला असेल. 3 इडियट मध्ये आमिर खानने सांगितलेलंच आहे, काबिलियत के पीछे भागो, काबिलियत के पीछे भागो, सक्सेस
झक मार के आपके पीछे, राईट ना. पर्सेंटेजच्या पाठीमागे लागू नका. मुलांचं स्किल डेव्हलप करण्यावरती फोकस. मुलांचं स्किल डेव्हलप झालं तर परीक्षेमध्ये पाहिजे तेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्याच्यासाठी काम करावं लागणार नाही, ते ऑटोमॅटिक येणार. ज्याच्यासाठी आपल्याला धडपडायचं आहे, कारण परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्स तुम्हाला फ्युचरमध्ये उपयोगाला येणार नाहीये. परीक्षेमध्ये त्या परीक्षेचा अभ्यास करताना जे स्किल डेव्हलप होणार आहे ते स्किल तुम्हाला तुमच्या मुलाला आयुष्यभर उपयोगाला येणार. आणि प्रत्येक वर्षामध्ये दरवर्षी त्या पुस्तकाचा सिलेबस ठरवत असताना, त्याची डिफिकल्टी लेवल रेज करत असताना त्या कमिटीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असतो की गेल्या वर्षी कोणते स्किल डेव्हलप झालेले आहेत, तर त्या बेसवरती या वर्षीचे स्किल डेव्हलप झाले पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षाचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे. अशा पद्धतीने एक एक टॉपिंग करत आपण जर पुढे निघून गेलो तर आणि तरच तुम्हाला चांगलं सक्सेस मिळेल. बघा, आपण छोटस एक एक्झाम्पल मी तुम्हाला देईन की आपण पिझ्झा बघितलेला आहे. पिझ्झाला खाली बेस असतो आणि त्या बेसवरती आपण वेगळे वेगळे टॉपिंग करत जातो. जसा बेस चांगला असेल आणि टॉपिंग त्याच्यावरती आपण जे जे काय देतो त्यानुसार तो तयार झालेला पिझ्झा टेस्टी बनत राहतो. जर आपल्याकडे बेसच नसेल तर, खाली जर बेसच नसेल, आपण फक्त टॉपिंग टाकलं तर पिझ्झा तयार होईल का? आयुष्यामध्ये कधीही पिझ्झा तयार होणार नाही. म्हणजे जर तुमचं स्वप्न असेल की मला टेस्टी पिझ्झा पाहिजे, तर मात्र तुमचा फोकस सुद्धा बेस चांगला असण्यावरती असायला पाहिजे. मुलाचं फाउंडेशन जर खराब असेल, मुलाच्या फाउंडेशन मध्ये काहीच नसेल, तर आलिशान इमारत बांधण्याचं स्वप्न आपण आयुष्यात फक्त आपलं स्वप्नच राहील. तिथे आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट बघायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्लॅरिटी त्याला आली पाहिजे. आता हा सेक्शन संपल्यानंतर तुम्ही इमिडिएटली लगेच तुमच्याकडे जे जे बुक्स आहेत ते बुक्स घेऊन चेक करा की बाबा मला या बुक्स मधून काय मिळणार आहे. खरोखर मी सांगितलेलं बरोबर आहे. डॉक्टर मोहन पकरे यांनी सांगितलं की बुक्स मध्ये इंट्रोडक्शन किंवा प्रिफेस आहे, या इंट्रोडक्शन आणि प्रिफेस मधून ज्या गोष्टी मिळत आहेत सांगितलेलं आहे, तर त्या गोष्टी खरोखर तिथे अवेलेबल आहेत का? तुम्ही आता जर तुमच्या बाजूला बुक असेल तर ते बुक घ्या आणि ते चेक करा. तुम्हाला पॅराग्राफ नंबर 2 आणि 3 मध्ये याची पूर्ण सविस्तर माहिती दिलेली असते. पहिल्या पॅराग्राफ मध्ये जस्ट इंट्रोडक्शन असते, पण सेकंड, थर्ड आणि फोर्थ पॅराग्राफ मध्ये त्याची इन डिटेल मध्ये माहिती असते की शिवाय त्यांना आणखी गोष्ट दिलेली असते की त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास कसा करावा. त्याच्यासाठी विशेषतः विज्ञानाच्या सिलेबस मध्ये किंवा सोशल सायन्सच्या सिलेबस मध्ये, सायन्स आणि सोशल सायन्स मध्ये टीचरसाठी काही टिप्स दिलेले असतात, पेरेंट्ससाठी काही टिप्स दिलेले असतात आणि त्याचबरोबर स्टुडंटसाठी सुद्धा काही टिप्स दिलेले असतात. तर त्या टिप्स वाचा आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला सुरुवात करा. देन अँड देन ओनली यू विल गेट क्लॅरिटी. कारण त्यांचं इंटेन्शन जे आहे त्या इंटेन्शन फुलफिल होणं खूप गरजेचं आहे. विदाउट इंटेन्शन तुम्ही जर निघालात, जायचं कुठे माहित नाही, घरातून बाहेर पडलो, 4 रस्ते दिसतात, कुठे जाणार? तर ही अवस्था आपली होऊ नये, आपल्या मुलाची अवस्था तशी होऊ नये, यासाठी जे करायचं, अभ्यास करायचा तर तो पर्पज घेऊन अभ्यास करा. मला हे स्किल डेव्हलप करण्यासाठी हिस्ट्री वाचायचं आहे, मला एक XYZ हे स्किल मिळवण्यासाठी मला मराठीचा किंवा हिंदीचा अभ्यास करायचा आहे, मला मॅथमॅटिक्स मधला अभ्यास का करायचा आहे, तर मला हे स्किल माझे डेव्हलप होणार आहेत म्हणून मला मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा आहे. हे जेव्हा तुमच्या मुलाला समजेल तेव्हा तुमचा मुलगा तुम्ही न सांगता तिथे अभ्यासाला बसतो. आज त्यांना माहित नाही गणित हे करून करायचं काय, आयुष्यात कुठे वापरलं जाणार आहे साइन थिटा कॉस थिटा, कुठे वापरलं जाणार आहे तुम्हाला बाकीचे त्रिकोणमिती आणि बाकीचे ज्या काही गोष्टी, सर्कल आहे, हे आहे ते आहे, कुठे आम्हाला वर्गमूळ काढायला जायचं, घनमूळ काढायला जायचं आहे. बरोबर आहे? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मग तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये राहणार नाही. त्यांचं एकदा क्लिअर व्हिजन झालं की माझं पर्पज काय आहे, हे सिलेबस दिलेलं आहे, या सिलेबस मधून मला माझ्या लाईफ साठी काय मिळणार आहे. कारण हे जे मिळणार आहे हे स्किल तुम्हाला तुमच्या लाईफ टाइम साठी मिळणार आहे. ओके, ग्रेट. सो दुसरी स्ट्रॅटेजी मी तुमच्या समोर मांडणार आहे, ती म्हणजेच मगाशी जो प्रश्न आला होता की मुलांचं लक्षात राहतं, अभ्यास केलेला असतो पण काही कालावधी गेला की विसरतो. हे मुलं मला मेसेज करून विचारतात. सॉरी मॅडम. सहारे मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही सर, नाही.
ओके. तर या ठिकाणी अतिशय महत्वाचा हा मुद्दा मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे की का विसरलं जातं. इथे ब्रेन सायन्सचं मोठा सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. तो सिक्रेट म्हणजेच आपण त्याच गोष्टी विसरतो ज्या लक्षात ठेवलेल्या आहेत. आणि का विसरतो हेही तुम्हाला मी सांगतो, कारण ब्रेन सायन्स मध्ये विसरणे हा प्रकार नाही, पण आपण एक्सपिरियन्स करतो की आपण विसरतो. तर ब्रेन सायन्सचं मेन फंडामेंटल हे आहे, ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत त्या आठवल्याशिवाय आठवत नाही. इफ यू रिमेंबर एनिथिंग यू हॅव टू थिंक टू रिकॉल. आपण वर्षभर मुलांचा जो अभ्यास आपण केलेला असतो, मुलांनी अभ्यास केलेला असतो किंवा आपण मुलांचा अभ्यास करून देतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं म्हणून, कारण त्यांना परीक्षेमध्ये आठवावं लागतं. आणि मग होतं कसं, तर परीक्षेमध्ये नाही आठवलं तर त्यांना लिहिता येत नाही आणि आठवण्यासाठी त्यांना विचार करावा लागतो. तर इथे आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की अभ्यास लक्षात ठेवायचा नसतो. जर अभ्यास नाही लक्षात ठेवला तर त्यांना परीक्षेमध्ये विचार करून आठवावा लागणार नाही. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण इथे मेंदूशास्त्र हेच सांगतं, तुम्ही जर एखादी गोष्ट लक्षात ठेवली असेल तर ती तुम्हाला आठवण्यासाठी 100% विचार करावाच लागतो. विचार न करता तुम्हाला आठवत नाही. बघा तुम्ही सिरियल्स वगैरे बघता, राधिका मसाले कंपनीचा टर्नओव्हर किती होता? कोणाकोणाला आठवतं? विचार करावा लागत नाही, 300 करोड पटकन तोंडात येतो की नाही? यस, नो, बेबी. येऊ दे जरा, तुमच्याकडून रिस्पॉन्स येऊ द्या, खरं की खोटं मलाही कळेल. तर कोणाचा रिस्पॉन्स नाही. 22 मधून एकही बघत नाही मला वाटतं ती सिरियल राधिका मसाले. हॅलो. हा बोला. हा सर, जरा विचार करावा लागत ना, जरा पटकन आठवतं 300 करोड म्हणून. हा, पटकन ह्या सगळ्या गोष्टी पटकन येतात आपल्या समोर. हो. कारण ह्या कधी लक्षात ठेवल्या नव्हत्या, त्या एन्जॉय केल्या. हॅलो सर. हॅलो. हा बोला. हॅलो. येस, आवाज येतोय, बोला. सर मला एक विचारायचं आहे. आता तुम्ही तुझं म्हणालात की मुलं मग करत आणि ते लिहितात. ऍक्च्युली आता शाळेमध्ये पण असं होतं. आता मी तिला माझ्या मुलीला समजावून सांगते की तू एक काम करा, तुमचा स्पीकर बंद करा आणि बोला, मला आवाज रिपीट होतो. हॅलो. हा. हॅलो. तर मला मी माझ्या मुलीला नेहमी सांगते की तू मग करू नकोस, तू तो प्रश्नाचा अर्थ लक्षात घे, त्याच्यामध्ये काय उत्तर द्यायचं ते लक्षात घे. आणि मला आता फक्त एवढं सांगा, राधिका मसाले कंपनीचा टर्नओव्हर किती होता? 300 करोड. कारण ते सतत तेच डोक्यात हॅमर केलेले आहेत सिरियल मध्ये. एक्झॅक्टली 300 करोड. तो काय 10 वेळा सांगितला नव्हता, एकदा किंवा दोनदा सांगितला होता. तो हॅमर नाही केलेला. तो जर हॅमर केला असता तर प्रत्येक सिरियल मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये 300 करोड दाखवलं असतं. बघ आता सर 300 करोड या विषयावर न्यूज पेपर मध्ये ह्याच्यावर त्याच्यावर सविस्तर चर्चा चाललेली की खरोखर ती लेडी तेवढं करू शकते का, कितीतरी प्रश्न आणि कितीतरी वाचनात आपलं ते आलेलं. त्यामुळे ते 300 करोड सुद्धा तुम्ही मला हे सांगा की आतापर्यंत तुम्ही जेवढंही वाचलं, जेवढ्या ठिकाणी व्हॉट्सअप मध्ये, फेसबुक मध्ये वाचलं, टीव्हीच्या सिरियल मध्ये, कधी लक्षात ठेवायचं म्हणून वाचलं किंवा ऐकलं का? नाही, जस्ट टाइमपास म्हणून नाही, ते कधीच आपण लक्षात नाही ठेवलं. पण अभ्यास बघा, तुम्ही जेवढ्या वेळा 300 करोडची राधिकाची प्रॉपर्टी आहे हे ऐकलं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा आपल्या मुलांनी प्रश्नाचे उत्तर बघितलेले आहे. तुमचा मुलगा आता कितवीला आहे? माझी मुलगी आता 8वीला गेली आहे. पण ते ऐका 8वीला गेली आहे तर तिला फक्त 7वीला विषय कोणते होते विचारा. मराठी विषय होता का 7वीला? अरे
हॅलो तिला विचारा 7वीला विषय कोणते होते? कारण तेच विषय कॉमन आहेत तर तिला ते माहिती आहे ऑब्विसली. अहो मॅडम, मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर फक्त द्या. तिला 7वीला किती विषय कोणते कोणते होते तेवढे विचारा. मी तुम्हाला आता दूध का दूध पाणी का पाणी दाखवतो. 7वीला विषय कोणते कोणते होते? त्यांच्या बरोबर बोल. द्या तिच्याकडे, द्या मोबाईल, लगेच सांगेल ती. मराठी, मॅथ, सायन्स, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी. ओके. जॉग्राफी मध्ये 4 नंबरचा लेसन कोणता होता? नाही आठवत. वर्षभरामध्ये आपण कमीत कमी 10 वेळा तरी ते वाचलं असेल. मी फक्त लेसनचं नाव विचारतोय, आतमधली माहिती तर लांबच गोष्ट आहे. मी फक्त लेसनचं नाव जरी विचारलं, आता तुमचे जेवढीही मुलं असतील किंवा पालक असतील त्यांनी ट्राय करू शकता, बघू शकता की बाबा खरोखर आपल्या मुलांना ते आठवतंय का. आणि इथे तुमचं एक गोष्ट लक्षात येईल, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या होत्या आणि म्हणून आता तेवढा वेळ द्यावा लागेल आठवण्यासाठी, तेव्हा ते आठवणार आहे. आपला अभ्यास हा लक्षात न ठेवता व्हायला पाहिजे. आणि तो जर आपल्या लक्षात काय विचारायचं, हाच मी आता तिला, मला ती आता एक अभ्यास करते तर तिला मी लास्ट इयरची एक कविता विचारली. काय तर ही कविता तुला होती ना, तिला सांगता आली नाही, पण तीच कविता मी म्हणजे माझ्या लक्षात होती, मी तिला फाइंड आउट करून दाखवली. ही बाई तुझी कविता ही असंच आहे. तुमच्या लक्षात का राहिलं हेही तुम्हाला मी सांगतो. तुम्ही तिच्या एवढा अभ्यास नाही केला पण तुमच्या लक्षात राहिलं कारण तुम्ही स्वतः अभ्यास करून तिला शिकवलं. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय, कारण काय होतं आता पॅरेंट्स टीचर आता ऑनलाईन जे सेशन चालतात त्यांचे टीचर्स ऑनलाईन येतात. मी पाहते टीचर्स विलिंगली काय जे म्हणजे ऍज अ म्हणजे माझ्या टीचर्सने जेव्हा मला जे शिकवलं म्हणजे आता म्हणजे लॉंग बॅक आता त्यांनी जे शिकवलं ते मी तिला आताही सांगू शकते ह्या क्षणाला. पण हा फरक आहे, म्हणजे टीचिंगचा पण पार्ट आहे जो मुलांमध्ये प्रॉब्लेम होतोय. नेमका काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? काय फरक आहे तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आणि तिच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये? काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या लक्षात राहिलं पण तिच्या लक्षात नाही राहिलं असं का वाटलं तुम्हाला? सर आम्हाला जेव्हा शिकवत होते तेव्हा ते आजूबाजूचे काही उदाहरणं द्यायचे, काहीतरी स्टोरीज सांगायच्या, काहीतरी सांगायचे की जेणेकरून ती इतकी गोष्ट, छोटीशी गोष्ट पण एवढी डोक्यात एकदम फिट असायची. मी तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल नाही बोलत, मी तुमच्या मुलीच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलतोय. आज तुम्ही जर मुलीचा अभ्यासक्रम करून घेत असाल, अभ्यास करून जर घेत असाल तर मुलीपेक्षा जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची पाठ आहे. आर यू अग्री? हे बरोबर आहे की चूक आहे? नाही, हा बरोबर आहे, कारण माझा तो एक आवड आहे माझ्याकडे. कारण आता तुमचं शिकते ऑनलाईन. वेट मॅडम तुम्ही मला सांगा, आज जवळजवळ 99% महिलांना 99% ज्या मम्मी आहेत मुलांच्या, त्या मुलांचा अभ्यास करून घेतात आणि त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ आहेत. त्यांचं जर करिक्युलम मध्ये त्यांचं जर हिस्ट्री चेक केली तर त्यांना कुठे सगळ्यांनाच काही अभ्यासाची आवड नव्हती, पण आज मुलांचा अभ्यास करून घेत असताना त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ झालेली आहेत. मला मेन माझा पर्पज इकडे आहे, कारण या ठिकाणी त्यांना अभ्यासाची आवड आहे म्हणून नाहीये, तर त्यांनी ते स्वतः केलेलं आहे, स्वतः अभ्यास केला त्याचा आणि मुलांना शिकवलं आणि म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या. कारण तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकता, तुम्ही गुगलमध्ये जाऊन कोन ऑफ लर्निंग टाईप करा, तुमच्या लक्षात येईल. कोन ऑफ लर्निंग मध्ये जेव्हा शिक्षक शिकवतो तेव्हा मुलांना फक्त 5% लक्षात राहतं, 5%. जेव्हा ते स्वतः वाचतात तेव्हा 10% लक्षात राहतं. जेव्हा ते लिहून देतात तेव्हा 20% लक्षात राहतं. जेव्हा ते एखादी सीडी किंवा व्हिडिओ बघतात, ऑडिओ व्हिज्युअल बघतात तेव्हा 30% लक्षात राहतं. जेव्हा ते कोणाबरोबर डिस्कस करतात तेव्हा 50% लक्षात राहतं. पण जर ते स्वतः ऍक्टिव्हिटी करून स्वतः जर शिकून इतरांना जर शिकवत असतील
तर त्यांच्या 90% लक्षात राहतं. आणि हा सायन्स आहे, हा मेंदूशास्त्राचा रिसर्च आहे, याच्यामुळे तुमच्या 90% लक्षात राहिलेलं आहे, बाकी काही नाहीये. तुम्हाला आवड आहे की नाहीये तो नंतरचा भाग आहे. तुम्ही ते स्वतः शिकलात आणि मुलांना शिकवलं आणि म्हणून तुमच्या हे लक्षात राहिलेलं आहे. तुम्हाला आठवावं लागत नाही, कारण की तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणून अभ्यास नाही केलेला. पण तुमची मुलं तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करतात, जास्त वेळा त्याची रिपिटेशन्स करतात, पण तरी सुद्धा तुमच्या एवढं त्यांच्या लक्षात राहत नाही, कारण त्यांनी सेल्फ लर्निंग केलेलं नाही. त्यासाठी तुमच्या मुलांनी जर सेल्फ लर्निंग केलं, एखादी कन्सेप्ट स्वतः रीड केली, राईट केली, सगळं अंडरस्टँड करून घेतलं, तर इथे मेन जो रिझन आहे हे 16 स्किल्स येतात. 16 स्किल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे 16 स्किल जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ज्या तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. सो यू हॅव टू फोकस ऑन स्किल. आणि सेल्फ लर्निंग ॲबिलिटी. सेल्फ लर्निंग ॲबिलिटी जर असेल तर काही तुम्हाला करावं लागणार नाही. तुमची मुलं अगदी मस्त एन्जॉय करतील. अगदी तुम्ही जसं एकदा दोनदा वाचलं की तुमच्या लक्षात राहतं लाईफ टाइम साठी. तुम्ही अगदी लहानपणाचं पण तुम्हाला तर आठवत असेल, कारण तुम्हाला तर हॅबिच्युअल झालं सेल्फ लर्निंगच्या याच्यामध्ये, तुमचे स्किल डेव्हलप झाले. पण त्याच्या अगोदर जर आपला जर स्वतःच जर अकॅडमिक परफॉर्मन्स बघितला तर तिथे आपण सुद्धा काही प्रमाणात स्ट्रगल केला होता, कारण आपल्या अभ्यासाच्या पद्धती चुकीच्या आहेत. अभ्यासाच्या पद्धती चुकीच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतो. अभ्यासाच्या पद्धतीमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या लर्निंग स्टाईल नुसार मुलांचा अभ्यास व्हायला पाहिजे. जे व्हिज्युअल असतील तर त्यांनी शांत बसून अभ्यास करायला पाहिजे. ही तिसरी स्ट्रॅटेजी आहे. जर मुलं जर ऑडिटरी असतील तर ते मोठ्याने वाचणार आहे, त्याला शांत बस म्हणून सांगून चालणार नाही. किंवा जे शांत बसणारे व्हिज्युअलचे विद्यार्थी आहेत त्यांना मोठ्याने वाच म्हणून सांगून चालणार नाही, त्यांना काही कळणार नाही त्यामध्ये. आणि किनेस्थेटिक कॅटेगरीमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना वाचलेलंही कळत नाही आणि लिहिलेलंही कळत नाही, त्यांना ऍक्टिव्हिटी पाहिजे असते. दॅट्स इट. ह्या आपल्या 3 महत्वाच्या गोष्टी, 3 स्ट्रॅटेजी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. अतिशय महत्वाचे म्हणजे स्वतःचं स्किल डेव्हलप होणं, मुलांचं स्किल डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच आम्ही स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी नावाचा आमचा सध्या कोर्स चालू आहे. आम्ही ऑनलाईन मध्ये केलेला आहे. मोहन सर, मला एक विचारायचं सर, तुम्ही 3 कोणत्या सांगितल्या त्या? व्हिज्युअल, ऑडिओ आणि शेवटची किनेस्थेटिक. कोणती सर? सॉरी. किनेस्थेटिक. कायनेस्थेटिक पण म्हटलं तरी चालेल. किनेस्थेटिक. हा. ऍक्च्युअली हे जे तिसरी जी आहे ही स्पोर्ट्स वाले थोडेसे ज्यांच्याकडे एका ठिकाणी बसायची कॅपॅसिटी नसते, 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ही मुलं बसू शकत नाहीत अभ्यासात. ओके. ह्या सगळ्यांच्यासाठी कसं की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. व्हिज्युअलनी कसा अभ्यास करायला पाहिजे, किनेस्थेटिक वाल्यांनी कसा करायला पाहिजे, ऑडिटरी वाल्यांनी कसा करायला पाहिजे, त्याला कोणते टूल्स वापरायचे, ऑडिओ व्हिज्युअल कोणाला चालेल, फक्त म्युझिक कोणाला चालेल, बॅकग्राऊंडला म्युझिक. कसं होतं की आपण मुलांना सांगतो की जरा शांत ठिकाणी जाऊन अभ्यास करतात, आपण शांत ठिकाणी अभ्यास केला असतो, पण मुलं कुठे असतात जिथे आपण गप्पा मारतो किंवा टीव्ही लावून बसलेलो असतो नेमके तिथे मुलं अभ्यास करतात. कारण तिथे मुलगा जर तुमचा ऑडिटरी असेल तर तो तसाच करणार आहे, त्याला आवाज पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती सांगताय. हे खूप सुंदर. धन्यवाद. या. आणि आता पुढची थोडीफार इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढचे 10 मिनिट देणार आहे. आपला मोफतचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण म्हणजे 3 स्ट्रॅटेजी आपण शिकवलेला आहोत. परंतु या 3 स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्हाला खरोखरच पुढे काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आमच्या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन कोर्स जो आहे हा याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन देईन. हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला मुलांनी अभ्यास कसा करावा, म्हणजे लक्षात न ठेवता कसा अभ्यास करायचा, ह्या गोष्टीवरती आमचा फोकस आहे. त्याचबरोबर स्किलचा वापर करून प्रश्न कसे सोडवायचे, कारण इथे मेन आहे की शाळेमध्ये परीक्षा का घेतली जाते, तर पुस्तकातलं येतं किती हे बघण्यासाठी अजिबात घेतली जात नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला माझ्या सिलेबस मधलं किती येतंय, त्याला किती समजलंय, त्याला किती तो कन्व्हिन्स झालेला आहे किंवा किती आठवतंय हे बघण्यासाठी कधीही आयुष्यात परीक्षा घेतली जात नाही. परीक्षा घेण्याचा प्रकार हा वेगळा आहे. त्याचं रिझन हे आहे की तुमच्या बुक मध्ये जे स्किल दिलेले आहेत त्या स्किलची मुलाची डेव्हलपमेंट किती झालेली आहे हे चेक करण्यासाठी परीक्षा घेतली जाते.
आणि इथेच मेन प्रॉब्लेम क्रिएट होतो, कारण आम्हाला माहितच नाही आम्ही अभ्यास का करतो. आम्ही अभ्यास करतो सिलेबस अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी, त्यातलं सगळं नॉलेज घेण्यासाठी. आज नॉलेजला व्हॅल्यू 0 आहे. प्रत्येकाच्या घरी अँड्रॉइड आहे, अँड्रॉइड मध्ये गुगल आहे, गुगल मध्ये तुम्ही काहीही टाईप करा, सगळी माहिती तुम्हाला घरी बसून मिळते. त्यामुळे नॉलेज घेण्यासाठी आपण शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये जात नाही, आपण जातो शाळा आणि कॉलेजेसमध्ये आपलं स्किल डेव्हलप करण्यासाठी, की ज्या स्किलचा आपल्याला लाईफ टाईम आयुष्यभर उपयोग होणार आहे. आणि म्हणूनच स्किल बेस्ड एज्युकेशन, हे स्किल कसे डेव्हलप करायचे, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी जाता जाता सांगेन, जर तुमच्या बाळाला चालता येत असेल, बोलता येत असेल, खेळता येत असेल आणि रस्ता क्रॉस करता येत असेल, तर 16 फंडामेंटल स्किल मध्ये 11 स्किल्स ऑलरेडी तुमच्या मुलाकडे आहेत. फक्त त्याला गुळ पडलेली आहे, पॉलिश करावं लागेल. कारण त्याच स्किल मध्ये रिमेंबरिंग रिकॉलिंग येतं, त्याच स्किल 11 स्किल मध्ये क्युरियोसिटी येते, त्यामध्येच लर्निंग येतं, त्यामध्येच अंडरस्टँडिंग येतं, त्यामध्येच एक्सप्रेशन येतं. तुमची मुलं जर चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं आणि रस्ता क्रॉस करता येतो, तरीही त्यांना जर आठवत नसेल, याचा अर्थ त्याचा फक्त तो वापर करत नाही, ऑलरेडी त्याच्याकडे आहे. त्याला जर एक्सप्रेस करता येत नसेल, याचा अर्थ तो त्याचा वापर त्याला कसा करायचा हे माहित नाही. बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो की मुलाकडे कॉन्सन्ट्रेशनच नाही. हातात मोबाईल घेतल्यानंतर गेम खेळताना किती कॉन्सन्ट्रेशन असतं, भरपूर कॉन्सन्ट्रेशन असतं, पण ते कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी अभ्यास समोर आला की ते नाहीच होतं, कारण त्या मुलाला माहित नाही माझ्याकडे असलेलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात वापरायचं. अंडरस्टँडिंग म्हणाल तर तेही असते, क्युरियोसिटी तेही सगळीकडे असते, रिमेंबरिंग रिकॉलिंग बाकी सगळ्या गोष्टी विचारा, सगळं आठवतं, फक्त पुस्तकात विचारावे ते आठवत नाही. आज मुलांना मोबाईल गेम, मोबाईलला ऍडिक्टेड मुलं होती, पण आता तेच मोबाईलवरती शिक्षण आल्यानंतर मात्र त्यांचं ऍडिक्शन कमी व्हायला लागलेलं आहे. कारण इथे त्यांना रिझल्ट दाखवायचा आहे पालकांच्यासाठी, आणि तो थोडासा डिफिकल्ट झाल्यामुळे मोबाईल पासून आता मुलं थोडीशी ऍडिक्शन कमी व्हायला सुरुवात झाली. आताचा हा रिसेंट कोरोना मधला सर्वे आहे की मोबाईल सुद्धा त्या मुलांना नको नकोसा वाटायला. हो बरोबर आहे सर, बरोबर आहे. कारण आतापर्यंत फक्त खेळण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी मोबाईलचा वापर होता. आता जेव्हापासून ऑनलाईन एज्युकेशन चालू झालेलं आहे, त्यांचे डोके देखील वाढलेले आहे. मोबाईल हातात घेतला की काहीतरी करायला लावणार मला तर, बरोबर. आणि म्हणून मुलांनी मग सेल्फ लर्निंग कसं करायचं, जसं आता पालक स्वतःचा अभ्यास स्वतः करतात, कारण त्यांना गरज आहे आज मुलांना डेव्हलप करण्यासाठी. पालक एक पेन म्हणून एक जबाबदारी स्वीकारून पालक स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. स्वतःची कॅपेबिलिटी असताना सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. मला एक व्हॉट्सअपवरती मी पोस्ट बघितली होती की आई मुलीला म्हणत असते की तुझ्यासाठी जेवढा मी अभ्यास केला तेवढं जर केला असतं तर आज कुठल्या कुठे असते. वाचली असेल कदाचित तुम्ही व्हॉट्सअपवरती पोस्ट. एक मुलगी आणि एक आई बसलेली होती आणि तेव्हा ती आई त्या मुलीला सांगत असते, तुझ्यासाठी जेवढा मी अभ्यास करते तेवढा अभ्यास माझ्या वेळी जर केला असता तर आज मी दुसऱ्या कुठेतरी चांगल्या पोस्टवरती काम करतो. तर ही रियालिटी आहे. आज आपण पालक ज्या सगळ्या ज्या गोष्टी करतो हे मुलांच्यासाठी करतो, मुलांचं भवितव्य फ्युचर चांगलं व्हावं यासाठी करतो. आणि म्हणूनच मुलांनी सुद्धा जर या गोष्टीवरती फोकस केला, मुलांनी जर स्वतःचा अभ्यास स्वतः क्रिएट केला, तर याच्यासाठी तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. सो पुढचे फक्त 10 मिनिट मी तुमच्याकडून घेणार आहे. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कंटिन्यू. ज्यांना लिव्ह करायचं आहे, मोफतचा जो पार्ट आहे हा आपण या ठिकाणी संपवलेला आहे. ज्यांना या माझ्या प्रोडक्ट बद्दल स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरीची आहे काय आहे हे जर ऐकायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. पुढच्या 10 मिनिटांमध्ये हा आपण पार्ट कम्प्लीट करणार आहे. स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी हा पूर्णपणे मेंदूशास्त्रावर आधारित आहे. लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा, प्रत्येक लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून त्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील त्याचं हे डिटेल असलेला मुलाच्या ऑलराऊंड डेव्हलपमेंट साठीचा बनवलेला हा कोर्स आहे. आतापर्यंत 20 देशांमध्ये हा कोर्स आपण टेस्ट केलेला आहे आणि गेली 15 ते 20 वर्ष आपण या सिलेबस वरती काम करतोय. त्याच्यामध्ये हा आपला मेन की प्रोडक्ट आहे. यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे आमचा मुलाची करंट स्टडी ब्लूप्रिंट काय आहे ही चेक केली जाते. म्हणजेच माझ्या मुलांनी कितीही चांगला अभ्यास केला किंवा कितीही कमी केला तरी मिळणारे पर्सेंटेज मी मगाशी सांगितलं ते जास्त बदलत नाहीये. पहिला फिगर जर 7 मध्ये असेल तर 70 ते 79 मध्ये तो जातो. जर 8 मध्ये असेल तर 80 ते 89 पर्यंतच जातो. तर हे नंबर्स कसे बदलायचे, कारण इथे आपण स्पीड लॉक लावलेलं असतं, मेंटल लॉक लावलेलं असतं. पुढचा जो पार्ट आहे सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेस, यामध्ये मी एक्झॅक्टली कोण आहे, कसा आहे, माझी अभ्यासाची पद्धत कशी आहे, माझी रिडिंग स्ट्रॅटेजी, पुस्तकं मी वाचतो की कशी वाचतो,
ती मला कॉम्पिटेबल आहेत का, ज्या मेथड्स वापरतो ते कॉम्पिटेबल मेथड आहे का माझी. त्याचबरोबर माझी रायटिंगची स्ट्रॅटेजी, मी ज्या नोट्स लिहितो त्या कशा आहेत. त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे मी परीक्षेसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरली जाते, माझा ऍटिट्यूड कसा आहे, पुस्तकाकडे, शिक्षकाकडे, पालकांच्याकडे आणि परीक्षेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे, माझं बिहेवियर कसं आहे. ह्या सगळ्या गोष्टी या सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेसमध्ये होतात. आणि ही सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेस अतिशय महत्वाची आहे. बघा, माझ्यामध्ये एखादा जर दुर्गुण असेल आणि 10 लोकांनी जरी मला सांगितलं की डॉक्टर मोहन ठाकरे तुमच्यामध्ये हा दुर्गुण आहे, तुम्हाला बंद करावा लागेल, या पद्धतीने असं काय वागू नका, मी आयुष्यात कधी बदलणार नाही. कारण शेवटी मी माझं ऐकणार आहे, जगाचं ऐकणार का, नाही ऐकणार. मुलांना आपण कितीही सांगितलं, मुलं त्यांना जे पाहिजे तेच करतात. कारण मुलं ते कधीच करत नाही जे आपण सांगतो, मुलं नेहमी तेच करतात जे आपण करतो. तर सगळ्यात पहिली म्हणजे आपल्याला बदलावं लागतं. आणि इथे आपल्यालाही बदलायची गरज नाही आणि मुलांना सांगायचीही गरज नाही. मुलांना जर सेल्फ रिअलाइज झालं की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि माझ्यासाठी काय वाईट आहे, तर या ठिकाणी मुलांना सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेसमध्ये रिअलाइज झाल्यानंतर मुलं ऑटोमॅटिकली तयार होतात पाहिजे तो बदल करण्यासाठी. आणि ते समोरून सांगतात की सर मला या पद्धतीने पुढे जायचं आहे, या पद्धतीने मला ह्या गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत, माझं आयुष्याचं ध्येय हे आहे. आपलं ध्येय आपण त्यांच्यावरती लादत जरी नसलो, बरेचसे पालक मला सांगतात आता आमचा आता सध्या एक बॅच चालू आहे, आजच त्याची शेवटचा दिवस आहे, तर पालक सांगतात की नाही आम्ही त्याला फ्रीडम दिलाय. अरे फ्रीडम दिला म्हणजे काही त्याचा उपयोग नाही होणार. तो राईट ट्रॅक वरती आहे की रॉंग ट्रॅक वरती आहे ते बघण्यासाठी तुम्हाला कधी कधी फटकारावं लागणारच आहे. त्याच्या मनाप्रमाणे जाऊन त्याला चालणार नाही, त्याला मोकळ सोडूनही चालणार नाही. त्याला प्रॉपर डायरेक्शन मध्ये जायला पाहिजे. आपली गाडी जर रस्ता सोडून बाहेर येत असेल तर आपल्या हातामध्ये स्टेरिंग घेऊन आपण गाडीला ट्रॅकवरती आणणं ही आपलं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा गोल सेट करून घेणं खूप गरजेचं आहे, त्यांना प्रॉपर ट्रॅकवरती आणण्यासाठी गरजेचं आहे. तिथे नंतर आपल्यामध्ये आपलं गोल अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सपोर्टेड असतात त्याच ठेवायच्या, नॉन सपोर्टेड असणाऱ्या काढून टाकायच्या आहेत. अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे इफेक्टिव्ह ऍक्शन प्लॅन. या इफेक्टिव्ह ऍक्शन प्लॅन मध्ये प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलांनी ऑलराऊंडर बनावा, परंतु त्याचा ऍक्शन प्लॅन नसतो. आणि मग आपण काय करतो, हे जे गिफ्ट आहे हे गिफ्ट वाजवून बघतो, अरे हा याला ड्रॉइंग चांगली वाटते, पाठवा ड्रॉइंगच्या क्लासला. शेजारचा मुलगा स्केटिंगला जातो, जा स्केटिंगला. तर हे सगळं असं न करता, किंवा मग शेजारीच्या मुलाला जर 25% मिळाले आणि तुला 84 मिळाले, पुढच्या वेळेस तुला 90 मिळाले पाहिजे. पण ह्याच्यासाठीचा ऍक्शन प्लॅन काय आहे? ऍक्शन प्लॅन मध्ये आपण एकच काम करतो, पाहिजे तेवढे पैसे घे, कुठलाही चांगला क्लास लाव, ती बेस्ट क्लास लाव आणि तिथून मार्क्स मिळव. क्लासेस म्हणजे काय, मार्क्स देणारं मशीन नाहीये किंवा फॅक्टरी नाहीये. त्या ठिकाणी मार्क्स हे तुमच्या मुलाकडे जी कॅपेबिलिटी आहे, क्वालिटी आहे त्यानुसारच मिळतात. आणि यासाठी अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे केपेबल ड्रायव्हर बनवणं. तुमच्या मुलाचा सेल्फ इमेज, त्याचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचा स्वतःचा असलेला कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याला सोबत जोड आहे ती म्हणजे सायंटिफिक स्टडी टेक्निक्सची. बघा, एकच पाना घेऊन आपल्याला गाडी खोलता येत नाही, त्यासाठी आपल्याकडे पूर्ण किट असायला पाहिजे. तर आणि तर आपण वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या क्वालिटीचे नट बोल्ट खोलू शकतो. इथे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. रिकाम्या जागा भरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या जोवा, मोठे प्रश्न आहेत. ह्या सगळे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळे स्किल लागतात. एकूण 4 स्किल जे आहेत महत्वाचे, त्यामध्ये अनालिसिस, जर रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, 3 ते 4 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला अनालिसिस हे स्किल उपयोगाला येतं. मॅच द पेअर असेल, चुकी बरोबर असेल, कोण कोणाला म्हणाल असेल, ग्रामर असेल, तर या सगळ्यांच्यासाठी, किंवा गिव्ह रिझन्स, गिव्ह सायंटिफिक रिझन, गिव्ह जॉग्राफिकल रिझन, गिव्ह हिस्टॉरिकल रिझन, हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत याच्यासाठी रिझनिंग ॲबिलिटी महत्वाची आहे. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम साठी मॅथमॅटिक्सची न्यूमेरिकल ॲबिलिटीची गरज आहे. आणि बाकी सगळे जे आहे, स्टोरी रायटिंग असेल, तुमचं लेटर रायटिंग असेल, एसे रायटिंग असेल, किंवा शॉर्ट नोट्स असतील, ह्या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला गरज आहे ती म्हणजे फॉर्मिंग द कन्सेप्ट या स्किलची. आणि हे स्किल तुमचं किती डेव्हलप झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला त्या स्किलचा वापर करूनच मुलांना डेव्हलप करावं लागेल. तुमच्या मुलाला जर ग्रामर येत नसेल तर फक्त इंग्रजी शिकवून चालणार नाही किंवा ती भाषा शिकवून चालणार नाही, तर त्याच्या रिझनिंग ॲबिलिटीवरती जर तुम्ही फोकस केलात तर तुम्हाला त्या मुलाचं ग्रामर पटकन
पुढे गेलेलं तुम्हाला बघायला मिळेल. हा जो कोर्स आहे हा नॉर्मल कोर्स आम्ही आतापर्यंत 14,999 मध्ये दिलेला आहे, परंतु वेबिनार सिरीज मध्ये लाईव्ह सेमिनार आज तुम्ही घेता त्याच्यासाठीचं 7499 प्लस GST अशी याची कॉस्ट आहे. हा 5 दिवसाचा कोर्स आहे. दररोज तुम्हाला 1 तास या ठिकाणी शिकवलं जातं आणि 1 तासामध्ये तुम्ही त्यानंतर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंगही मिळतं. तुम्ही लाईफ टाईम म्हणजेच 1 वर्षापर्यंत तुम्हाला त्याचे डिटेल्स बघायला मिळतात. पण जे ऍक्शन टेकर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. ती गिफ्ट म्हणजेच काय आहे? आवडेल ना तुम्हाला गिफ्ट? जर गिफ्ट आवडत असेल तुम्हाला तर लव गिफ्ट म्हणा किंवा फक्त गिफ्ट म्हणा. गिफ्ट मध्ये काय आहे? इथे जे जे कोणी आज येणार आहेत ऍक्शन टेकर्स असतील त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. हे पहिलं गिफ्ट आहे पर्सनलाइज लर्निंग सिस्टम. 4,999 रुपयाचं हे गिफ्ट आहे. यामध्ये मुलाची पर्सनॅलिटी, मुलाचं लर्निंग स्टाईल, मुलाचं थॉट प्रोसेस या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या या सगळ्याच्या बेसवरती त्यांनी अभ्यास कसा करावा त्याच्यासाठीचा हा एक स्पेशल क्वेश्चन सिलेबस आहे. यामध्ये प्रॉब्लेम कसे निर्माण होतात, पर्सनलाइज लर्निंग सिस्टम जर नसेल तर, आणि त्यामधून त्यांनी कसं पुढे जायला पाहिजे हा स्पेशल एक ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट प्लस पर्सनलाइज लर्निंग सिस्टम 7499 मध्ये तुम्हाला मिळणार आहे 19,998 रुपयाचा हा पॅकेज. दुसरं गिफ्ट आहे तुम्हाला स्टुडंट टाइम टेबल फॉर्म्युला. स्टुडंट टाइम टेबल फॉर्म्युला मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली अभ्यास कसा करायला पाहिजे, किती वेळ करायचा, सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा, रात्री उशिरा करायचा की पहाटे उठून करायचा, किती वेळ करायचा, त्याचा पॅटर्न कसा असायला पाहिजे, त्यामध्ये रिव्हिजन पॅटर्न कसा इन्क्लूड करायचा. कारण रिव्हिजन पॅटर्न अतिशय महत्वाचा आहे. तुमची सिलेबसची जर अभ्यास केल्यानंतर पाहिला असेल रिव्हिजन जर 10 मिनिटात नाही झाली तर पुढील 1 तासामध्ये तुम्ही 50% विसरणार आहात आणि 24 तासामध्ये 80% विसरणार आहात. आणि आता जवळजवळ 100% मुलं अशीच आहेत की जी 10 मिनिटांमध्ये रिव्हिजन तर करतच नाहीयेत, परंतु दररोजचा होमवर्क सुद्धा दररोज करत नाही. आपण त्याच दिवशी होमवर्क सबमिट करतो ज्या दिवशी तो आपल्याला सबमिट करायचा आहे. म्हणजेच आपला जो लॉस आहे रिव्हिजनचा, रिव्हिजन पॅटर्न मधून झालेला, तो तुम्हाला बघायला मिळेल. इट इज मोर दॅन 80%. आणि म्हणून आपल्याला स्ट्रगल करावा लागतो. आज जर 4 तास अभ्यास करून जर 80% मिळवत असतील तर हा रिव्हिजन पॅटर्न वापरल्यानंतर तुम्ही 2 तास जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्ही 90% आरामात मिळवू शकाल. तर हे 3 प्रोडक्ट टोटल 24,997 रुपये तुम्हाला मिळणार आहेत 7499 मध्ये. चौथा आहे सायंटिफिक स्टडी टेक्निक्स. यामध्ये सगळे टूल्स तुम्हाला मिळणार आहेत. सायंटिफिकचे अभ्यास कसा करायचा, रीडिंग कसं करायचं, रायटिंग कसं करायचं, या एव्हरीथिंग यू विल गेट इट. त्याची कॉस्ट आहे 7499. पुढचा आहे वैदिक मॅथमॅटिक्स. हा जो जर नाव सगळ्यांनी ऐकलं असेल तर हा वैदिक मॅथमॅटिक्स तुमच्या गणित मनामध्ये असलेली गणिताची भीती आणि थोडंसं इझी पद्धतीने मॅथमॅटिक्स कम्प्लीट करण्यासाठीचा आहे. पुढचा आहे मॅथ्स फिअर अँड फोबिया. हा कम्प्लिटली सायकोलॉजिकल प्रोग्राम आहे. त्यामध्ये NLP चे टेक्निक्स वापरून तुमच्या मनात गणिताची असलेली भीती आणि न्यूनगंड पूर्णपणे काढून टाकला जातो. इट्स 4999 चा हा प्रोडक्ट, टोटल कॉस्टिंग 42,494 तुम्हाला मिळणार आहे 7499 मध्ये. त्याचबरोबर 90 दिवसाचं चॅलेंज घेऊन तुम्हाला काम करायचं आहे. त्यामध्ये ब्रेन मध्ये होणारे बदल ते कसे होतात आणि त्यामधून तुम्हाला कसा रिझल्ट मिळवायचा आहे त्याची पूर्ण प्रॅक्टिकल सेशन्स तुम्हाला 90 डेज पर्यंत चॅलेंज घेऊन काम करायचं आहे. हाही तुम्हाला यामध्ये गिफ्ट मिळणार आहे. पुढे तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस क्वेश्चन आन्सर साठी आणि पालकांच्यासाठी मीटिंग असणार आहे महिन्यातून एकदा. ही सुद्धा तुम्हाला या सेशन्स मधून गिफ्ट मिळणार आहे. पुढे आहे तुमचा लर्निंग स्ट्रॅटेजी. लर्निंग स्ट्रॅटेजी मध्ये एकूण 50 वेगवेगळ्या लर्निंगच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक लर्निंग स्ट्रॅटेजी, असं वर्षभरामधले एकूण 50 आठवड्यामध्ये 50 स्ट्रॅटेजीज तुम्हाला मिळणार आहेत. त्या स्ट्रॅटेजी तुम्ही 1 आठवड्यामध्ये शिकायची, पुढचा 1 दिवस शिकायची आणि 1 आठवडा त्याचा प्रॅक्टिस करायचं. हा 14,999 चा कोर्स हाही तुम्हाला यामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही स्ट्रेस येऊ नये यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे तुमची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, इमोशनल मॅनेजमेंट आणि हा सुद्धा सेशन तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. असे हे सगळे सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत 7499 मध्ये. पण या ठिकाणी एक गोष्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे की जी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हे सगळं 7499 मध्ये जरी असलं तरी जे आज संध्याकाळपर्यंत
परचेस करतील त्यांच्यासाठी स्पेशल प्राइस आहे. याच्यामध्येही 50% डिस्काउंट 3499 म्हणजेच तुम्हाला 74,990 रुपीजचा कॉस्ट इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त 3499 मध्ये. सो त्याची लिंक मी तुम्हाला आता पाठवून देतो इथे चॅटमध्ये. त्या चॅटच्या लिंक मध्ये तुम्ही जाऊन इमिडिएटली किंवा बेस्ट ऑप्शन तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनाही तुम्ही डिटेल्स पाठवू शकता किंवा ऑलरेडी तुम्ही वेबिनारला रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुमच्या नंबरवरती आज त्याची लिंक तुम्हाला बघायला मिळेल. लेट मी गिव्ह हिअर वन जस्ट मिनिट. तुम्ही ती लिंक आता घेऊन तुमच्या व्हॉट्सअपला कॉपी करू शकता आणि ती कॉपी केल्यानंतर तुम्हाला तिथून आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही त्याचं पेमेंट केलं तरी सुद्धा तुम्हाला हा कोर्स 3499 मध्ये मिळून जाईल. मी लिंक शेअर करतोय जस्ट मिनिट. विथ बोनस असा हा प्रोडक्ट घेऊनच तुम्हाला लिंक घ्यायची आहे. तुमच्यासाठी स्पेशल लिंक तयार करून देतोय मी. चॅट विंडो मध्ये मी शेअर करतो. सो यू कॅन टेक इट फ्रॉम चॅट विंडो. स्क्रीन तुम्हाला लिस्ट मध्ये मिळते का? चॅट विंडो मध्ये लिंक मिळते. सो यू कॅन टेक दिस स्क्रीन. त्याचा स्क्रीनशॉट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा जस्ट कॉपी इट आणि कॉपी करून तुम्ही हे करू शकता. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जेव्हा लिंक क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला ही स्क्रीन मिळणार आहे. इथे 14,999चा इथे तुम्हाला कुपन कोड दिल्यामुळे तिथे डिस्काउंटचा कुपन कोड मी अटॅच केलेला आहे विथ बोनस. तो 3499 येईल. इथे डायरेक्टली तुम्ही बाय नाव करू शकता. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो तुम्हाला हे सगळे 10च्या 10 ट्रेनिंग प्रोग्राम्स यामधून मिळून जातील. सो यू कॅन कॉपी दिस लिंक आणि तुमच्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता. आणि यू कॅन मेक पेमेंट. यू कॅन मेक बाय ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग. आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्हाला तिकडे जर काही प्रॉब्लेम असेल पेमेंट करण्यासाठी देन यू कॅन रिक्वेस्ट मी. नोट करून घ्या एक ऑफिशियल नंबर 9372638787. I will give you here 9372638787. या नंबरला व्हॉट्सअप करा. दिस इज नॉट फॉर कॉलिंग. हा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला लिंक पाठवून दिली जाईल. दॅट्स इट. एनी क्वेरीज, क्वेश्चन्स विचारू शकता. If you have any questions, you can ask. So we can have question answer. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा Yes, मी sir. विद्याधर बागेराव बोलतोय आपल्याशी जळगाव येथून. हा हा. माझा मुलगा 7व्या वर्गामध्ये आहे. ओके. त्याला बाकी 3ऱ्या वर्गापर्यंत त्याचा परफॉर्मन्स अगदी छान होता. हा. पण काय झालं की माझ्या बदलीमुळे मी होतो आधी धुळे जिल्ह्यामध्ये जॉबला ओके. आणि तिकडनं बदली झाल्यामुळे जळगावला आलो तर फ्रेंड सर्कल आणि
स्कूल पण बदलल्यामुळे तो थोडा याच्यात गेला, समजा न्यूनगंडात गेला असं म्हणता येईल. त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर आता जरा परिणाम झालेला आहे. ओके. तर त्या दृष्टीनं काय करता येईल म्हणून आपल्याला मी एक माझा प्रश्न उपस्थित केला. बाकी इतर गोष्टीमध्ये तो अगदी नॉर्मल आहे, जे फास्ट आहे त्याचं. तुम्ही म्हणाल अबॅकसच्या याच्यामध्ये रिझल्ट त्याचा एकदम टॉपला असतो अबॅकसच्या याच्यामध्ये, पण जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट त्याचा असा येत नाही, अभ्यासामध्ये इंटरेस्ट येत नाही आणि 100% कॉन्सन्ट्रेशन जे आपण अपेक्षित ठेवतो तसं होताना दिसत नाही. तर आम्ही काय करायला पाहिजे पालक म्हणून? आता मी तुमच्या समोर ऑप्शन ठेवलेलाच आहे. यामधून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अगदी सहजपणे मिळून जातील. म्हणजे तुमचे जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, अकॅडमिकल प्रॉब्लेम्स असतील, स्पिरिच्युअल लेवलचे प्रॉब्लेम्स असतील, मेंटल प्रॉब्लेम्स असतील, हे चार क्वाड्रंट मध्ये काम करतो. मेंटल, फिजिकल, स्पिरिच्युअल आणि इमोशनल. ओके. आणि या 4 मधून त्याची डेव्हलपमेंट जेव्हा होते, कसं होतं की मेंटली कुठे काय प्रॉब्लेम झाला, आपण अपसेट असेल तरी आपल्या परफॉर्मन्स वरती फरक पडतो. इमोशन्स आपले डाऊन असतील तरी सुद्धा फरक पडतो. बरोबर. आपण स्पिरिच्युअली जर ग्राउंडेड नसेल तरी सुद्धा त्याचा फरक आपल्या फिजिकल वरती पडतो. आउटकम आपल्याला फिजिकल मध्ये दिसतात. आपण फिजिकल वरती फक्त काम करून चालत नाही, ह्या सगळ्या क्वाड्रंट मध्ये काम करावं लागतं. आणि म्हणूनच आम्ही हे जे डिझाईन केलेलं आहे, या डिझाईन मध्ये ह्या 4ही क्वाड्रंटचा विचार केलेला आहे. स्पिरिच्युअल, मेंटल, इमोशनल ऍज वेल एज फिजिकल. पण फिजिकल मध्ये आम्हाला ऑन दी स्पॉट रिझल्ट बघायला मिळतात. तुम्हाला तर म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप मध्ये इथे बघायला मिळेल की आता तो आमचा सेशन चालू आहे, आजचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या दिवसामध्ये आज संध्याकाळी त्याचा शेवटचा दिवस आहे. तर विद्यार्थ्यांच्या मध्ये न वाचलेला जो सिलेबस, न शिकवलेला जो सिलेबस आहे तो सुद्धा वाचून आमची अर्ध्या तासामध्ये लगेच त्याची परीक्षा घेऊन सुद्धा त्यापैकी 10 मार्क्स मिळवणारे आहेत. अच्छा. तर मुलांना गरज आहे काही मिळवून द्यायची. त्या गोष्टी जर त्यांना मिळाल्या तसं त्याचं लर्निंग कॅपॅसिटी छान आहे त्याची, पण काय इग्नोरन्स जास्त आहे. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय? हा, आता आवाज येतोय, मध्ये कट झाला होता. पण काय की इंटरेस्ट घेऊन सर केला तर कुठलीही गोष्ट तो 100% करतो, पण लॅकोना तिथेच आहे आणि थोडं त्याचं फ्रेंड सर्कल इथे डिस्टर्ब झालेलं आहे. ऍक्च्युली आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवरती लक्ष ठेवणार हाही महत्वाचा मुद्दा आहे. पालकांनी ड्युटी करायची की मुलं बाहेर काय करतात ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. तर यासाठी मुलांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि मग ते करण्यासाठी मुलांना आपण त्यासाठी तयार करायचं. कसं आहे की आपण जेव्हा मुलांना व्हॅल्यू एज्युकेशन देतो ना, तेव्हा सगळ्या काही गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या होतात. व्हॅल्यू एज्युकेशन आपण सगळ्या गोष्टी शिकवायच्या नाहीयेत, आपण त्यांना फक्त एवढंच शिकवायचं असतं की याच्या माध्यमातून तुम्हाला व्हॅल्यूज कशा मिळतील. राईट. आणि त्या जर व्हॅल्यू जर त्यांना मिळत असतील तर मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना हेही समजलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमधून आपण व्हॅल्यूज कशा क्रिएट करायच्या, आपण आपल्यासाठी जे पाहिजे ते कसं घ्यायचं, आपल्या लाईफसाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या कशा घ्यायच्या. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा मग आपल्याला काही करावं लागणार नाही. आपल्यासाठी खूप सोपी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पुश नाही करायचं. त्यांना पुश केलं की ते आपण जेवढं त्यांना पुश करू तेवढं ते रेजिस्ट करणार, पाठीमागे जाणार. हो, असं होतंय, माझ्या बाबतीत तसंच होतंय. बघा इथे हा आमचा ट्रेनिंगचा ग्रुप आहे. या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये बघा तुम्हाला इथे बघायला मिळतो 10 पैकी 10, 10 पैकी 7, 10 पैकी 10, 10 पैकी 10. आणि हे असे लेसन आहेत, असे लेसन घेतले की आजपर्यंत त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये त्या पुस्तकाला हात लावलेला आहे आणि बघितलेला आहे. म्हणजे आता नवीन सिलेबस आताच तुमची शाळा चालू झालेल्या आहेत, शेवटचा कोणता तरी 1-2 लेसन ओपन करायचा, त्याच्यावरती अभ्यास करायचा. आणि ह्या ग्रुपमध्ये सगळे पेरेंट्स आहेत. आता मला वाटतं इथे सुद्धा आजच्या मीटिंगला हे काही पेरेंट्स इथे मला दिसत आहेत. हो, दिसतंय, नाव आहे साईडला. हो हो हो, इथे आहेत. तर हे कसं की इथे लाईव्ह त्यांच्याकडून करून घेतलं जातं. हे मुलांचं इथे पूर्ण करिअर त्यांचं
त्यांचा लाईफचा गोल काय आहे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं करून घेतलं जातं. त्यांचं लाईफचं रेकॉर्ड तयार केलं जातं. इथे बघा सक्सेस रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे. हो दिसतंय ना, रितेश सक्सेस रेकॉर्ड. हो येस 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 येस. रितेश सक्सेस रेकॉर्ड, माय सन आदित्य सक्सेस रेकॉर्ड. म्हणजे पालकां मुलांना हे बघा शुभम आलीवर 10 पैकी 10 हे सगळे फक्त एक वेळ वाचायचं आहे आणि त्याच्यावरती मुलांना प्रश्न विचारायचे. आणि परीक्षेचं टायटल आहे विचार न करता प्रश्नाची उत्तरं दे. येत नसेल तर सरळ नाही म्हणून सांगायचं आणि पुढे जायचं. असा हा प्रकार आहे. आणि या प्रकारामध्ये सुद्धा आपली मुलं 10 पैकी 10, 10 पैकी 9, 10 पैकी 8 मिळवतात. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदा वाचून जर 10 पैकी 9, 10 पैकी 8 जर मार्क्स मिळत असतील तर विचार करा, याची जर प्रॉपर रिव्हिजन जर केली, ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तशी 10 मिनिटांमध्ये पहिली रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. ती जर नाही झाली तर गॅरंटी आहे की 50% एका तासामध्ये आणि 24 तासामध्ये 80% विसरणार आहे. बरोबर. दॅट्स इट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणखी काय विचारायचं? नाही बस आता मला लक्षात येऊन गेलं तुम्ही आज करणार रजिस्ट्रेशन पॅन कार्ड पर्यंत. येस 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 येस. मी तुम्हाला आणि इतर काही माझ्या मित्रांना जर मला सजेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला आता एक नवीन लिंक तयार करून देतो. ओके. आणि त्या लिंक वरती जर क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही ग्रुप मध्ये येऊ शकता. तुमच्या समोर इथे मी ग्रुप तयार करतोय. आणि या ग्रुपची मी तुम्हाला लिंक शेअर करतो. आता ज्यांना ज्यांना इंटरेस्टेड आहे ते या ग्रुप मध्ये येऊन नंतर पेमेंटचे डिटेल्स वगैरे घेऊ शकतात. इन्व्हाइट व्हाया ग्रुप लिंक कॉपी. आणि इथे तुमच्या चॅट विंडो मध्ये मी पाठवून देतो. एक विचारायचंय. हा सर, आता असं जे सेशन तुम्ही घेतलं परत कधी घेणार सांगू शकाल का? असं सॉरी म्हणजे हे ऍक्च्युली कसं आहे की आमचे ट्रेनिंग प्रोग्राम असतात आणि त्याच्या माध्यमातून जसं जसा वेळ मिळेल तसं तसा हा सेशन चालतो. आता हा ऍक्च्युली FB ला पण लाईव्ह चालू आहे. माझ्या फेसबुकच्या वॉलवरती बघितलं तर हा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळेल. म्हणजे हा फक्त झूम वरतीच नाहीये, तर झूम आणि फेसबुक दोन्हीवरती मिळालेला आहे. ओके ओके ओके. मग समजा हे जर तुमचं सेशन ऐकायला सांगायचं असेल 1-2 जणांना तर कसं, म्हणजे त्या फेसबुकवर लिंक वगैरे आहे का तुमची कोणती? तुम्ही डॉक्टर मोहन पाखरे फेसबुक वरती गेले की तुम्हाला माझं नाव आणि हे सगळं दिसेल. ओके ओके. माझा पर्सनल प्रोफाईल, त्या पर्सनल प्रोफाईल मध्ये तुम्हाला आता सध्या लाईव्ह आहे. ओके चालेल चालेल नक्की. मी त्याची लिंक सुद्धा तुम्हाला पाठवून देतो इथे. चालेल चालेल. फेसबुक लाईव्हची जस्ट मिनिट. म्हणजे तुम्ही ती लिंक सुद्धा तुम्ही इतर लोकांना फॉरवर्ड करू शकता. आता सध्या इथे लाईव्ह मध्ये आपण चालूच आहे. आपला सेशन चालू आहे. ओके ओके. ठीक आहे. ओके धन्यवाद धन्यवाद. ओके थँक्यू. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? सो इथे फेसबुक लाईव्हची पण लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे चॅट विंडो मध्ये. सो यू कॅन फॉरवर्ड दिस लिंक टू एनीवन. कॉपी करून तुम्ही आता तुमच्या व्हॉट्सअपला घेऊ शकता. ओके थँक्यू सर. थँक्यू. या थँक्यू व्हेरी मच. हॅलो. हा बोला सर. हा सेशन किती वर्ष ते किती वयोगटापर्यंत आहे मुलांसाठी म्हणून? हा मुलांच्यासाठी कमीत कमी 12 वर्ष, तिथून अगदी ग्रॅज्युएट पर्यंत कोणाला. अच्छा. 12 म्हणजे 6वी पर्यंत मुलं असतील तर चालतील. 6वी पासून पुढे. 6वी पासून पुढे. 6वी पासून ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अगदी UPSC MPSC चा अभ्यास करणारी मुलं सुद्धा आमच्याकडे येतात. त्यांना स्पर्धा परीक्षा अचीव्ह करायच्या आहेत. हा सेशन. आणि सर आपला सेशन जेव्हा चालू होईल, समजा आम्ही रजिस्टर केल्यानंतर, तर सेशन चालू असताना पॅरेंट्स अधिक मुलं एकत्रितपणेच करावं लागेल ना? हो 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 हो. नाही, ते तुम्हाला त्याच्या डिटेल्स देतात. पालकांचे सेशन कधी आहेत आणि विद्यार्थ्यांचे सेशन कधी आहेत त्याचं पूर्ण शेड्युलिंग मिळतं. तुम्ही आता फक्त एक काम करा, तो व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्हाला दिलेला आहे, लिंक दिलेली आहे पहिली. त्या लिंक वर क्लिक करून ग्रुपमध्ये आला तर ते तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांवर विचारता येतील.
चालेल सर, चालेल, काही प्रॉब्लेम. ठीक आहे सर. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आता जरा एकदा पाठवू शकता का तुम्ही? हो हो, चॅट मध्ये दिलेली आहे, ओके. चॅट मध्ये टाकलेली आहे WhatsApp. चॅट मध्ये दिलेलीच आहे. दिली आहे का? एक हो मिनिट. हो, चॅट मध्ये तुम्हाला तर दिलेली आहे. पुन्हा एकदा मी पाठवून देतो. हो हो. व्हॉट्सअप. ओके, हा सर मिळाली. हा ओके ओके, चॅट मध्ये तुम्हाला दोन्ही लिंक दिलेल्या आहेत. हो, दिलेली. फेसबुकची आणि व्हॉट्सअपची दोन्ही लिंक्स आहेत. ओके ओके, धन्यवाद. Okay, thank you very much. Thank you everyone for joining today's session. Thank you, sir. Thank you. Thank you.